तर आज आपण प्राइस ऍक्शन विषयी बोलणार आहोत आणि आपल्या काही ट्रेडिंग टिप्स विषयी बोलणार आहोत आणि आपली मेथड कशी काय योग्य आहे. ट्रेंड इज द फ्रेंड हा सर्वोत्तम उपाय का? आणि त्याच्याबद्दल आणखीन काही शंका असतील तर ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता माहीत झाल्या असतील. जे लोक 1 महिन्यापासून कोर्स जेन्युइनली करतायत, एकदम रिलिजियसली मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतायत, त्यांना आता एक ओव्हरऑल आयडिया आली की नेमकं काय करायचंय. पण कसं आहे, पुन्हा पुन्हा करोती इति नाम अभ्यास. जी गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की असाध्य ते साध्य करीती सायासम कारण अभ्यास तुका म्हणे. तर अभ्यास करत राहायचंय आपल्याला. आपण कदाचित येणारा 1 महिना सुद्धा ह्याच्याच विषयी बोलणार आहोत. पण तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन 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 समजून त्याचे पदर उलगडत जातील आणि आणखीन बेस्ट पद्धतीकडे आपण पोहोचण्यासाठी तिकडे आपण आपली वाटचाल करू. तर आपल्याला सुरुवात इथून करायची आहे की आपल्याकडे प्रत्येकाकडे आता स्टॉक्स आहेत असं मी अज्युम करतोय. तुमच्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये काही ना काही इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मार्केट चालू असताना मार्केट आवर्स मध्ये पोर्टफोलिओ ओपन करता तर त्यावेळेस तुम्हाला तिथे चेंजेस दिसतात. कशामध्ये? प्राइसमध्ये. तिथं सारखे एकसारखे रेट्स चेंज होत आहेत. तर याला म्हणतात प्राइस ऍक्शन. आणि ही प्राइस ऍक्शन का होते? तर आता तुमच्यापैकी बरेच जण रेग्युलरली ट्रेडिंग जर करत असतील तर इकडे आपण टीव्ही लावतो, तिकडे मोबाईलवर काहीतरी सुरू करतो आणि इकडे ऍप मध्ये बघत असतो की रेट्स वर जात आहेत, खाली येत आहेत, माझ्या पोर्टफोलिओचा सध्याचा काय स्टेज आहे, 5% वर आहे, हा स्टॉक 5% खाली आहे. तर याचे रिझन्स काय काय आहेत? तर मी याचे काही रिझन सॉर्ट आउट करून ठेवलेले. तर सर्वात पहिल्यांदा तर एक नॉईस आपल्या आजूबाजूला असतो जो त्या प्राइस ऍक्शन वरती परिणाम करत असतो कंटिन्युअसली. कुठल्या ना कुठल्या बातम्या येतात, कुठल्या ना कुठल्या कंपनीच्या कॉर्पोरेट ऍक्शन्स असतात, कधीतरी कुठल्या कंपनीबद्दल चांगली बातमी येते, कधी कुठल्या कंपनीबद्दल वाईट बातमी येते. तसंच वेगवेगळे ब्रोकर्स त्यांचे रिपोर्ट्स जाहीर करतात. जसं ब्रोकरेज हाऊस आहेत, इंडियन आहेत किंवा फॉरेनचे कंपन्या आहेत. तर त्या सर्वजण काय करतात की हा स्टॉक बाय करा, हे रिकमेंडेशन आहे, हा स्टॉक सेल करा, याच्यामध्ये काही खराब बातमी असू शकते. तर याचा पण त्या स्टॉक्सच्या प्राइस वरती इम्पॅक्ट होत असतो आणि म्हणून आपले स्टॉक्स वर किंवा खाली जातात. ह्या सेक्टरवर हे बुलिश आहेत, ह्या सेक्टरवरती हे बिअरिश आहेत. तसंच इकॉनॉमिक डेटा येत असतो प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 3 महिन्याला. महागाईचा आकडा किती आहे, जीडीपीचा आकडा किती आहे आणि बाकी वेगवेगळ्या प्रकारचे आकडे असतात. ठोक महागाईचा दर काय, किरकोळ महागाईचा दर काय आणि बँकांचे वेगवेगळे रिपोर्ट्स किंवा इकॉनॉमिक डेटा जाहीर होतात की एम्प्लॉयमेंटचा आकडा काय, टॅक्सचा आकडा काय, जीएसटीचा आकडा काय. ह्या सगळ्यांचा सुद्धा आपल्या स्टॉक्सच्या प्राइजेस वरती परिणाम होतो. एक चौथा एक फॅक्टर आजकाल काम करतोय तो म्हणजे अमेरिकेतली फेडरल रिझर्व्ह बँक आहे. तर ती व्याज दर घटवते किंवा वाढवते, त्याला टेपर टँट्रम म्हणतात. तर टेपर टँट्रममुळे जगभरातले शेअर बाजार एकदम प्रतिसाद द्यायला लागलेत त्याला. म्हणजे त्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जर अमेरिकेमध्ये परत एकदा लिक्विडिटीचा फ्लो कमी झाला तर मग शेअर मार्केट पडणार. तर अशा पद्धतीने एक वातावरण तयार झाले आणि मध्यंतरी आपण बघितलं की तिने बरेच स्टॉक्स खाली गेले, 10-10, 20-20% करेक्शन झाले मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये. तर हे निमित्त असतात, पण हा एक फॅक्टर काम करणार आहे एवढं निश्चित आहे. आपण जे घेतलेले स्टॉक्स आहेत त्याच्यावरती इनसाइडर ट्रेडिंग सुद्धा काम करते. की एखाद्या वेळेस आतमध्ये काहीतरी घटना आहे आणि आपल्यापर्यंत ती कधीच येणार नाही रिटेल पर्यंत. बघा, एक लक्षात घ्या, आमच्याकडे फक्त पैसे आहेत, कंपनीच्या मालकाकडे कोट्यावधी शेअर्स आहेत. ज्या दिवशी त्यांनी आयपीओ काढला होता त्या दिवशी त्यांनी पैशाची खाण तयार केली होती आणि 20-25% फ्लोटिंग स्टॉक्स त्यांनी मार्केटमध्ये सोडले होते, पण 75% स्टॉक तो त्याच्या गादीखाली धरून बसला होता. आणि त्याच्या हातामध्ये एवढी ताकद आहे की तो त्या स्टॉकला 10 पट वाढवू शकतो आणि 10 पट खाली आणू शकतो. कारण त्याच्याकडे असं समजा पैशाची खाण आहे. जसं रिझर्व्ह बँकेकडे पैशाचा कारखाना आहे तसा त्याच्याकडे स्टॉक्सचा कारखाना आहे. तर त्यामुळे तो इनसाइडर मग 20 लाख शेअर्स विकून तो भाव खाली आणेल, 20 लाख शेअर्स खरेदी करून तो भाव वर घेऊन जाईल, तो काही करू शकतो. तर इनसाइडर ट्रेडिंग हा खूप मोठा एक इम्पॅक्ट असतो प्राइस ऍक्शन वरती. वेगवेगळे प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स असतात जे सीड कॅपिटल देतात किंवा स्टार्टअप्सला जॉईंट व्हेंचरमध्ये सपोर्ट करतात. तर असे इन्व्हेस्टर्स सुद्धा त्यांना कंपन्या प्रेझेंटेशन देतात की तुम्ही काही $1 मिलियन तुम्ही जर या कंपनीमध्ये आम्हाला द्याल. जसं फॉर एक्झाम्पल रिलायन्स आर्मॅको सोबत काहीतरी डील करत होता किंवा असे वेगवेगळे असे कॉर्पोरेट्स असतात. जसं फेसबुकने काही इन्व्हेस्टमेंट केली, गुगल काही इन्व्हेस्ट करतो, बाहेरून लोक येतात आणि टेस्ला काहीतरी करतो. तर असं सगळं चालू असतात. आणि टाटा ही कंपनी विकत घेतो, रिलायन्स ती कंपनी विकत घेतो. तर हे इन्व्हेस्टिंग प्रोसेस आहे. तर असे वेगवेगळे पैसेवाले लोक
बरेच पडद्याआड असून सुद्धा ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर त्याचा सुद्धा प्राइस ऍक्शनवर परिणाम होतो, म्हणजे शेअर्सच्या किमती खालीवर होतात. एक मार्केट एस्टिमेट नावाची गोष्ट असते, तुम्ही बघत असाल टीव्हीवर, की ह्या महिन्यामध्ये इतका टॅक्स भरला गेला, मग हा क्वार्टरचा रिझल्ट जो येणार आहे तो इतका यायला पाहिजे. म्हणजे अंदाज वर्तवले जातात, की अॅनालिस्टला असं वाटतंय की हिंदुस्तान युनिलिव्हरचा ह्या महिन्याचा ग्रोथ जो असेल तो इतका असेल, सेल्स ग्रोथ, ह्या महिन्याचं प्रॉफिट जे असेल, इबिटा असेल, हे इतकं असेल, वगैरे वगैरे. तर ह्या एस्टिमेट्स वरती सुद्धा मार्केट प्रतिसाद देत असतं. 2%, 5% मार्केट खालीवर जात असतं. तसंच ऍक्विजिशन्स होतात. मी आता सांगितलं की एखादी कंपनी नवीन कंपनीला विकत घेते, किंवा याच्यामध्ये ते ऑपॉर्च्युनिटी शोधतात. जसं मध्यंतरी रिलायन्सनी बऱ्याच कंपन्या विकत घेतल्या ह्या वर्षामध्ये. आरती ड्रग्ज नावाची कंपनी घेतली, आरती इंडस्ट्रीज मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, आणि महिना 2 महिन्याला एक बातमी येते की ह्या सेक्टरमध्ये पण ते प्रवेश करतायत. जसं पीपी किट बनवणाऱ्या एका कंपनीला त्यांनी अक्वायर केलं होतं रिलायन्सनी, किंवा रामदेव बाबांनी रुची सोयाला अक्वायर केलं पतंजलीनी. तर ह्या पण घटना घडत असतात, आणि त्याचे सुद्धा पडसाद शेअर मार्केटच्या प्राइस वरती येत असतात. रिझर्व्ह बँक रेट कट करते, ज्या दिवशी दर 3 महिन्याला ती आढावा घेते की रेपो रेट किती ठेवायचा, किंवा रिव्हर्स रेपो रेट किती ठेवायचा, 4% आणायचा, 4.5 करायचा, 4.25 करायचा. आणि मग त्याच्यावर सुद्धा स्टॉक, बँकिंग आणि एनबीएफसीचे स्टॉक पटापट प्रतिसाद देतात त्या गोष्टीला. त्यांना योग्य वाटलं तर मग ते वाढायला लागतात, किंवा ते खाली जातात. तर ती एक मोठी घटना असते. रिझर्व्ह बँक जेव्हा कॉमेंट्री देते, तेव्हा त्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर भाषण देताना त्याचे हावभाव कसे आहेत, त्याच्या बोलण्याचं स्पीच कसं आहे, तो डल टोन मध्ये बोलतोय का तो बुलिश आहे, आणि मग त्यावरून अंदाज काढून पटापट प्राइस ऍक्शन ठरवल्या जातात. मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स, त्यांच्याकडे रोबोट्स असतात, आणि ज्या पद्धतीचे हावभाव किंवा बोलण्याची टोन आहे त्याचा अंदाज घेऊन ते बाईंग आणि सेलिंग करतात हेवीली, आणि पैसे कमवतात. तसंच काही रेग्युलेशन्स, काही सेक्टर्स वरती रेग्युलेशन्स आले, काही पॉलिसी चेंज झाल्या. जसं आता गव्हर्नमेंटनी एक इंट्रोस्पेक्टिव्ह ऍक्शन्सचा त्यांचा कायदा रद्द केला. तर ही खूप मोठी रेग्युलेशन ऍक्ट आहे. तर वेगवेगळे कायदे येतात, ह्या गोष्टींवर इम्पोर्ट ड्युटी स्वस्त होणार, ह्या गोष्टींना एक्सपोर्ट करायला प्राधान्य देऊ, आत्मनिर्भर, हे ते, आणि मग त्यावर सुद्धा स्टॉक्स चांगले जबरदस्त परफॉर्मन्स देतात प्रत्येक गोष्टीला. पॉलिटिक्स आहे, 2 कंपन्यांचे भांडणं आहेत, आणि 2 पक्षांचे भांडणं आहेत, आणि प्रत्येक पक्षाचा स्वतःचा काही एक इकॉनॉमिकल सपोर्ट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, काँग्रेस आणि बजाज कंपनी जी आहे त्यांचं एक चांगलं ट्युनिंग आहे स्वातंत्र्यापासूनच. ते जमनालाल बजाज हे गांधीजीच्या, नेहरूंच्या सहवासात राहिलेले, आणि इकॉनॉमिकल बॅकिंग पण द्यायचे, काँग्रेसला फंड द्यायचे, घनश्यामदास बिर्ला, आणि हे लोक परंपरागत काही उद्योगपती आहेत असे एक 20-25 जे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले. आणि आता जी नवीन बीजेपी येते, आणि यांचे जे सपोर्टर्स आहेत आपल्याला माहिती आहे सर्वांना की कोण कोणाला सपोर्ट करतं. आणि मग ऑटोमॅटिकली जोपर्यंत बीजेपी रिजिम असेल तोपर्यंत काँग्रेसला सपोर्ट करणाऱ्या उद्योगपतींना मोकळं रान मिळत नाही. त्यांना अनुकूल अशी धोरणं, त्यांना अनुकूल अशा पॉलिसीज बनवल्या जात नाहीत. तर हे पॉलिटिक्स आतमध्ये चालू असतं की आपल्या लोकांना पुढं कसं न्यायचं, आणि जो आपला नाहीये किंवा जो विरोधी पक्षाचा आहे तर त्याला अवघड कसं करून टाकायचे खेळ. तर हे कन्सिस्टंटली हे पडद्याआड सुरूच असतं. आणि काही उद्योगपती खूप हुशार असतात, ते दोन्ही पक्षांमध्ये आपले आपले म्हणजे प्रयत्न करतात की आपली माणसं, आपला फेवर कसा होत राहील. तर पॉलिटिक्स कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे सुद्धा कंपन्यांच्या प्रॉफिट्सवर आणि पर्यायाने शेअर्सवर परिणाम होत असतो. तसंच कॉम्पिटिटर्सच्या न्यूज आहेत. आता मध्यंतरी एक न्यूज आली होती की आदित्य बिर्लांनी आपलं रेजिग्नेशन ऑफर केलं की मला वोडाफोन नको, वोडाफोन आयडिया तुम्ही ताब्यात घ्या आणि या कंपनीचं भलं करा. आणि ऑटोमॅटिकली एअरटेलचे भाव वाढायला लागले. तर ही पण किती म्हणजे परस्पर विरोधी घटना आहे की एक कंपनी खाली जाणार म्हणजे दुसरी कंपनी वर जाणार. तर कॉम्पिटिटर न्यूजचा सुद्धा प्राइस ऍक्शनवर फायदा होतो. आणि फंड फ्लोज आपल्याला माहिती आहे, आता FII दररोज येऊन काही 1000 कोटी रुपयांची बाईंग करतात स्टॉक्समध्ये. आपले स्टॉक्सचे भाव वाढतात तर उगच नाही वाढत. तुमच्या आमच्या पोर्टफोलिओमध्ये काही नफा दिसतोय तर त्याचं कारण FII लोकांची कृपा आहे की त्यांनी जो पैसा इथे टाकलाय त्यामुळे त्यांनी जर 5 लाख करोड 3 लाख करोड टाकले असतील एका वर्षात तर त्यामुळे आपण 50,000 1 लाख नफा कमवतोय. तर असा तो फंड फ्लोचा करिश्मा आहे की एखादी मोठी संस्था, एखादी मोठी व्यक्ती जेव्हा पैसे गुंतवायला लागते तर ते मग ऑटोमॅटिक झिरपत झिरपत ते रिटेल पर्यंत येतं. आणि ते जेव्हा काढून घेतात तेव्हा आपलेही पैसे निघून जातात. तर हे चक्र आहे. तसंच वेगवेगळे CEO असतात कंपन्यांचे, ते इंटरव्ह्यू देतात, टीव्हीवर येऊन मोठ्या मोठ्या गप्पा मारतात किंवा ट्विट करतात
तुम्हाला माहिती असेल मध्यंतरी इलॉन मस्कने एक ट्विट केला होता आणि बिटकॉइन मध्ये आम्ही गुंतवणूक करणार, आम्हाला चालणार असं लिहिलं की बिटकॉइन पळायला लागला. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, हे पर्यावरणासाठी खूप खराब आहे, त्याच्यामुळे कॉम्प्युटर्समुळे खूप प्रदूषण होतं, सर्व्हर्समुळे खूप प्रदूषण होतं. आणि मग त्यांनी लगेच बिटकॉइन पडायला लागला, जोर जोरात कोसळायला लागला. तर एका ट्विटनी सुद्धा मार्केट हलू शकतं, याचा एक प्रत्यय अमेरिकेच्या स्टॉक मार्केटने घेतला होता. तर मला एकदा सांगा रिप्लाय करून की माझा आवाज येतोय सर्वांना क्लिअर? येतोय. ओके ओके, थँक्यू थँक्यू. चल, तर मग मी समराईज करतो की एका शेअर मार्केटच्या प्राइस मध्ये काय काय घटना अंतर्भूत असतात, काय काय त्याची इम्पॅक्ट, कोणत्या कोणत्या फॅक्टर्सचे इम्पॅक्ट त्याच्यावरती होतात. तर आपण बघितलं नॉईस, रिपोर्ट्स, इकॉनॉमिक डेटा, फेडरल रिझर्व्ह, म्हणजे अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेला शिंक आली किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेचा मूड बदलला म्हणून सुद्धा इथं शेअर मार्केट खालीवर होतं. तर एवढं हे व्होलटाईल आहे, एवढं अस्थिर आहे. इन्व्हेस्टर्सचा खूप मोठा रोल आहे, मार्केट इस्टिमेट्सचा रोल आहे, ऍक्विजिशन्स आहेत, पॉलिटिक्स आहेत. आपण एवढ्या सगळ्या घटना बघितल्या की यातलं प्रेडिक्टेबल काय आहे? काहीच नाही. आपल्याला माहिती काय आहे? काहीच नाही. बघा, कॉन्फरन्स हॉलमध्ये 10 लोक मिळून ठरवतील की कंपनी कुठं न्यायची आहे किंवा कंपनीची खरी स्थिती काय आहे, ते त्या लोकांना माहिती आहे. आणि बाहेर काय येईल तर त्यांना जे बाहेर सांगायचंय तेच बाहेर येईल. जसं पॉलिटिकल लोकांचं असतं की त्यांना इंटरव्ह्यू मध्ये किती जरी अवघड प्रश्न विचारले तरी आपल्या पक्षाचा प्रचार कसा होईल हेच वाक्य ते बोलत राहतात परत परत. तर त्याच पद्धतीने कंपनीचं भवितव्य किती चांगलं आहे, कंपनी काय म्हणते, आमचे फायनान्स. आणि ह्याच्यात गंमत काय असते, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या भोंगा लावून सांगितल्या जातात की बघा बघा आमचा पीई खूप कमी आहे, बघा बघा आमचे अर्निंग इतके. पण त्या कंपनीमधल्या वाईट गोष्टींकडे ते कधीही बाहेर आणणार नाहीत. त्या कंपनीचे सेक्टर मधले काही प्रॉब्लेम्स असेल त्याकडे सुद्धा ते कधीही सांगणार नाही. त्याच्यामुळे कुठल्याही माणसावर ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही. मध्यंतरी कोणीतरी विचारलं की सर, हॅलो, आवाज ऐकू येते? हो सर, येतोय. हॅलो, सॉरी, हे प्रॉब्लेम काय आहे ना, मला असं वाटलं की कोर्सचं कोणी फोन करत असेल की त्याला ऍक्सेस मिळत नाहीये म्हणून मी उचलला फोन. हे फार प्रॉब्लेम आहे की त्या फ्लाईट मोडवर पण टाकता येत नाही, कारण नेट तिथूनच सुरू असतं, नेट पण बंद पडतं. तर होपफुली सर आता एक कोणी फोन विचारायचं करणार होतं. नाही मला. हा बोला. हा सर, एक विचारायचं होतं. हा बोला बोला. हा, आपली मीटिंग चालू असताना जर आपल्या फोनवर फोन आला तर आपला मीटिंगचा आवाज आणि तो फोन आवाज दोन्ही एकत्र होतात, तर त्यावेळेला मीटिंग बंद करता येते का? हो, बंद करून परत जॉईन व्हा, काही प्रॉब्लेम नाही. जॉईन होता येईल ना परत? हो, होता येईल होता येईल. हा, ठीक आहे सर. हो, तर शॉर्ट मध्ये समराईज करतो मी की देर आर नंबर ऑफ फॅक्टर्स की जे एखाद्या स्टॉकच्या किमतीवरती शॉर्ट टर्म मध्ये खूप लवकर अफेक्ट करतात आणि ते प्रेडिक्टेबल नसतात. बऱ्याच गोष्टी सामान्य गुंतवणूकदारापर्यंत कधीच येत नाहीत. तर हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की मला मध्यंतरी एकाने प्रश्न विचारला, सर ह्या कंपनीचे सीईओ टीव्हीवर आले होते आणि त्यांनी खूप चांगलं सांगितलं आपलं भवितव्य. मी म्हणलं तो तर त्याचा मालक आहे ना, तो तर कधी पण चांगलंच सांगणार. तर तुम्ही त्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये येणं इतकं 100% खात्रीशीर असेलच असं नाही तुमच्यासाठी. तर त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघायला शिकलं पाहिजे. कुणी जरी काही जरी सांगत तर ते बरोबर आहे का हे 10दा तपासून मग आपण आपल्याला सद्सद्विवेक बुद्धीला जे पटतं ते निर्णय घ्यायला पाहिजे. कुणीतरी सांगतं, एखादा माणूस सांगतो की झोमॅटोला प्रचंड उज्ज्वल भवितव्य आहे, येणाऱ्या काळात ऑनलाईन डिलिव्हरी होणार आहे, सगळं खरं आहे. पण ही माहिती कुणीतरी पोहोचवलेली आहे ना तुमच्या माझ्यापर्यंत. मी पण जी माहिती सांगतो ती पण कोणीतरी पोहोचवलेली आहे. तर त्या दुधातलं पाणी मिक्स असलेलं दूध आहे, त्यातलं फक्त कंटेंटच चांगला आपल्याला कळायचं. तो राजहंसाकडे ती हे असते, ड्यू डिलिजन्स.
तर ठीक आहे, तर आपण पुढे बघूया की शॉर्ट टर्म मध्ये एवढे सगळे फॅक्टर्स काम करतात, तसेच काही लॉंग टर्म मध्ये सुद्धा काही फॅक्टर्स काम करतात. तर शॉर्ट टर्म मध्ये आपण बघितलं की म्हणजे एखाद्याला शिंक आली, एखाद्याचा मूड बदलला आणि स्टॉक खालीवर झाला, बरोबर. लॉंग टर्म मध्ये इतक्या लवकर व्होलॅटिलिटी होत नाही किंवा इतक्या लवकर माणसं निर्णय घेत नाहीत. आपण काय करतो की मी एखादा खूप चांगला स्टॉक घेऊन ठेवलेला आहे आणि मी 3-3 वर्ष 5-5 वर्ष मी त्याला सांभाळतो. एखादा माणूस खूपच दृढ निश्चयी असेल, तो म्हणेल मी 10 वर्ष सांभाळेन, मी 15 वर्ष, मी 20 वर्ष. तर खूप चांगली गोष्ट आहे. मी स्वतः मला असं वाटतं की 3 वर्षाचा होरायझन करेक्ट आहे. एकदम 2 महिने 3 महिन्यासाठी सुद्धा घेऊ नये स्टॉक आणि 10, 20, 25 वर्षासाठी सुद्धा घेऊ नये. घेतलं तर चांगलंच आहे, पण आज जग इतकं हे झालेलं आहे, वल्नरेबल झालेलं आहे की कोणती गोष्ट कधी बदलेल माहिती नाही, कुठल्या कंपनीला कोणता इम्पॅक्ट होईल माहिती नाही. तर एक 2 ते 3 वर्षाचा होरायझॉन आपल्यासाठी आता आपण ज्या लेवलला पोहोचलोय त्यांच्यासाठी तो ठीक आहे असं मला वाटतं. तर बघा, एका एक्सपर्टची एक मुलाखत ऐकली मी आणि तो इकॉनॉमिक्सचा मास्टर्स वगैरे आहे आणि त्यांनी जे सांगितल्या गोष्टी की लॉंग टर्म स्टॉक्स घेताना काय काय बघायला पाहिजे. तर योगायोगाने ह्या त्याच गोष्टी आहेत ज्या आपण पहिल्यापासून फॉलो करतोय. की सर्वात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं रेव्हेन्यू ग्रोथ बघा. कुठल्याही व्यवसायाचं हृदय काय, तर व्यवसायाचे आकडे, तुमच्या विक्रीचे आकडे. तुम्ही किती माल विकता, तुम्ही किती सेल्स करता. पण नुसता सेल्स करून फायदा नाही, तुम्ही प्रॉफिट किती कमवता. अल्टिमेटली तुमचं टॉप लाईन बॉटम लाईन हेच तुमचं हृदय आहे कुठल्याही बिझनेसचं. तर आपण ते फॉलो करतो. रेव्हेन्यू ग्रोथ बघा म्हणून सांगतो मी तुम्हाला. 5% दरवर्षी 10% जर वाढ होत असेल सेल्स ग्रोथ मध्ये आणि प्रॉफिट ग्रोथ मध्ये, तर ती एक चांगलं इंडिकेशन आहे. प्रॉफिट मध्ये वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले. ऑपरेटिंग प्रॉफिट, ओपीएम ज्याला म्हणतात, की समजा कंपनी 100 रुपये कमवते तर 60 रुपये 70 रुपये ओपीएम जर असेल तर त्याचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी पैशाला मॅनेज करू शकतात. आणि ज्यांचा ओपीएम कमी असतो, जसं एक किराणा दुकानदार आहे, तर तो मीटिंग चालू आहे, वर बघा, अर्धा तास. तर एखादी कंपनी फॉर एक्झाम्पल सन टीव्ही नेटवर्क कंपनी आहे, त्याचा ओपीएम खूप चांगला आहे, 70%च्या पुढे आहे. आणि याच्या उलट एखादा किराणा दुकानदार आहे तर त्यांचं प्रॉफिट मार्जिन खूप कमी असतं. बिझनेस मोठा असतो पण नफा टक्केवारीमध्ये खूप कमी असतो. त्यांनी एक साबण विकलं तर त्यांना त्याच्या मागे 10%, 5% रुपये वगैरे मिळतात. तर कम्पॅरेटिव्हली तुमचं मार्जिन किती आहे त्यावर सुद्धा तुमच्या कंपनीचा आणि तुमच्या भविष्याचा एक अंदाज काढता येतो. तसंच सेक्टरचा आउटलुक काय हे बघू शकता कॉमन सेन्सनी सुद्धा. ही एक उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं की आता जे गॅसचं, नॅचरल गॅसचं जे कन्झम्पशन आहे एनर्जीमध्ये, टोटल एनर्जी सेक्टरमध्ये सध्याचं नॅचरल गॅसचं कन्झम्पशन फक्त 6% आहे सध्याच्या लेवलला. गव्हर्नमेंटनी सांगितलं की येत्या 10 वर्षामध्ये आम्ही नॅचरल गॅसचा वापर 15% नेऊ, इथून डबलपेक्षा जास्त. आणि याचं कारण काय आहे की बाकीचे जे सोर्सेस आहेत पेट्रोल डिझेल ते पोल्युशन तयार करतात खूप जास्त. तर मग याला उपाय म्हणून नॅचरल गॅस किंवा ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस जे आहेत, कोळसा आहे आणि दुसरे असेच पोल्युशन करणारे आहेत, तर त्याला पर्याय म्हणून रिन्युएबल एनर्जी, मग सोलार पॅनल किंवा विंड पॉवर जिथं वारा आहे तिथे, आणि मग जिथं पॉसिबल आहे तिथे इलेक्ट्रिकल व्हेकल्स वगैरे. तर अशा पद्धतीनं एक गव्हर्नमेंटची पॉलिसी असते, सेक्टरचा आउटलुक असतो आणि त्याला कन्सिडर करून पुढे आपण लॉंग टर्म मध्ये काय होणार हे आपण ठरवू शकतो किंवा अंदाज घेऊ शकतो आणि मग ते मॅटर करतं लॉंग टर्म मध्ये. तसंच आरओई, आरओसी आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल, म्हणजे तुम्ही जो पैसा वापरताय तर तो कमीत कमी पैसा लावून जास्तीत जास्त रिटर्न कसे करता. तर अल्टिमेटली हे सगळं प्रॉफिट ग्रोथवरच येऊन थांबतं. आणि आरओई, आरओसी मी सांगितलेलं आहे बऱ्यापैकी, तर कदाचित ते तुम्हाला आता कळालं असेल. तर अल्टिमेटली शॉर्ट टर्म मध्ये इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स आणि लॉंग टर्म मध्ये इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स वेगवेगळे आहेत, बरोबर. आता मला सांगा, हे जे ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहेत ह्या 3 पद्धतीने जर आपण बघितलं, एक मोठं चक्र आहे, एक मीडियम चक्र आहे आणि एक छोटं चक्र आहे. तर मोठ्या चक्र म्हणजे असं समजा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इथून 5 वर्ष, इथून 10 वर्ष, इथून 20 वर्ष. एखादा हार्ड कोर शेअर होल्डर आहे, तो म्हणेल मी विकणारच नाही, मी फक्त घेऊन ठेवणार माझ्या मुलांसाठी, माझ्या नातवंडांसाठी, आणि मी नसेन 100 वर्षांनी पण हे स्टॉक्स असतील जे माझ्या घराला प्रोटेक्ट करतील. तर खूप चांगलं आहे. दुसरं आहे मीडियम टर्म. अरे जाऊ दे बा, उद्याचं कोणी बघितलंय. काही लोक वॉरन बफेटची सुद्धा मस्करी करतात की 80 वर्षाचा होऊन जर त्याला उपभोग घ्यायचा नव्हता संपत्तीचा तर मग कमवायचंच कशाला.
मला आत्ता कमवायचंय, मला एन्जॉय पण करायचंय, मला चांगली लाईफस्टाईल जगायची आहे, आनंद घ्यायचा आहे, मी मेल्यावर माझा पैसा बँकेत राहून काय फायदा. तर ह्या वृत्तीचे काही लोक असतात, म्हणजे त्याच्यात चुकीचे पण काही नाहीये. पैसे कमवा, त्याचा आनंद घ्या आणि जमेल तेवढं पुढच्या पिढीला हँड ओव्हर करा, तर ठीक आहे. किंवा रिटायरमेंटमध्ये एन्जॉय करा. आजकाल काय झालंय, माणसाच्या लाईफचा भरोसाच राहिला नाही. तर त्यामुळे त्याच्यात उपभोग घेणं किंवा वापर करणं काही चुकीचं अजिबात नाहीये त्यामध्ये. तर शॉर्ट टर्म सुद्धा तुम्ही चांगलं आहे. कुणाकुणाला शेअर मार्केट हाच धंदा करायचा आहे. मला बाकीचं काही करायचं इंटरेस्टच नाही, मला फक्त स्टॉक मार्केटमध्येच हार्डकोर ट्रेडर बनायचंय. तर तो एकदम निळचक्र आहे, तो छोटा. तर ह्या तिघांचे सुद्धा फॅक्टर्स वेगवेगळे आहेत. आपलं जे डिस्कशन सुरू होतं की लॉंग टर्म बनवू का शॉर्ट टर्म बनवू, तर हा निर्णय प्रत्येकाने स्वतःचा घ्यायचा आहे. लॉंग टर्म करण्यामध्ये काही चुकीचं नाहीये. तर बघा, त्याच्यामागं हे सांगण्याचा उद्देश काय आहे की शॉर्ट टर्म मध्ये काय वर्क करतं, तर सेंटिमेंट्स. तुम्ही जर ह्या स्लाइडकडे नीट बघितलं बारकाईने, तर तुम्हाला दिसेल की कुठला पण चक्र जे आहे ते ऑप्टिमिस्टिक वरून सुरू होतं, म्हणजे पॉझिटिव्ह आउटलुक. काय म्हणतात त्याला मराठीत, सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे कसा की आता सध्याचं मार्केट खूप चांगलं आहे, आता इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत, इकॉनॉमी खूप चांगली होणार आहे. जसं 2014ला मी मार्केटमध्ये आलो होतो आणि सगळीकडे एकच हवा होती की आता मोदी गव्हर्नमेंट आलं, आता खूप मोठे चेंजेस होतील, आता अच्छे दिन ये वो, आणि मग मार्केट पडणार नाहीये वगैरे. आणि मग तो मार्केट एके दिवशी तो वाढत 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 जातो. हा जो पॉइंट आहे हिरवा, तो सुपरमॅन सारखा दिसतोय, तर तो असतो युफोरिया. म्हणजे तिथं ना टाळतंत्र सुटतं लोकांचं. इकॉनॉमीचे आकडे काय आहेत काहीच घेणं देणं नसतं, फक्त खरेदी 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 खरेदी. आणि मग एके दिवशी तिथून डाऊन ट्रेंड सुरू होतो, युफोरिया संपतो, बबल फुटतो. जसा 2001ला फुटला होता, 2008ला फुटला होता, किंवा 2018 मध्ये मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये झालं होतं. तर अशा पद्धतीनं मार्केट खाली यायला लागतं, रिसेशन मध्ये जातं, डिप्रेशन मध्ये जातं, आणि मग लोक बाहेर पडतात जे नवीन असतात. प्रत्येक वेळेस हे चक्र, हे 100 वर्षाचा इतिहास काढून बघा किंवा पुढच्या 100 वर्षांनी सुद्धा हेच सत्य राहील. माणसाचा स्वार्थ, माणसाची भीती, त्या दोन गोष्टी कधीही बदलत नाहीत. तर त्यामुळे मार्केट सेंटिमेंटवर ड्राईव्ह करतं जेव्हा ते शॉर्ट टर्म मध्ये असतं. तर ह्या गोष्टी सेंटिमेंट असतात. जसे मोठे सायकल्स असतात तसे छोटे सुद्धा सायकल असतात. तर काही लोक येतात, मग मार्केट वाढतं, मग ते खाली पडायला लागले की बाहेर जातात, किंवा व्हाईस वर्सा होतं. जे शॉर्ट करतात ते उडूनच जातात, मग मार्केटमध्ये वापस परत कधीच येत नाहीत. तर हे भावनांच्या आहारी जाणाऱ्या माणसांना शॉर्ट टर्म मध्ये त्रास होतो. मीडियम टर्म मार्केट कसं ड्राईव्ह करतं, तर लिक्विडिटीवरती. म्हणजे सध्या जे आपण करतोय, तुम्ही 15%, 20%, 25% रिटर्न कमवता. जोपर्यंत मार्केटमध्ये पैसा आहे तोपर्यंत आपले स्टॉक्स वेगाने पळत जातात, आणि ज्या दिवशी तो पैशाचा ओघ थांबतो आणि तो पैसा दुसरीकडे वळवला जातो, समजा डेट मार्केटमध्ये जाईल, किंवा दुसऱ्या इमर्जिंग मार्केट्समध्ये जाईल, किंवा इक्विटीला सबस्टिट्यूट असणाऱ्या दुसऱ्या ऍसेटमध्ये जाईल, जसं गोल्डमध्ये जाईल किंवा रिअल एस्टेटमध्ये जाईल, आणि मग त्यावेळेस ऑटोमॅटिकली इथला पैसा कमी कमी व्हायला लागतो, आणि मीडियम टर्म मध्ये पुन्हा एक डिप्रेशन वगैरे यायला सुरुवात होते. पण लॉंग टर्म मध्ये काय अफेक्ट करतं, तर फक्त आणि फक्त कॉर्पोरेट अर्निंग्स. तुम्ही पैसे किती कमवले, तुम्ही एफएमसीजी आहात, तुम्ही आयटी आहात, का तुम्ही आणखीन कोणी आहात, काही फरक पडत नाही. कंपनीने नफा किती कमवला, त्यांचा प्रॉफिट मार्जिन किती आहे, त्यांचा सेल्स ग्रोथ किती आहे, आणि त्याचा डायरेक्ट परिणाम सीएजीआर वर होतो. त्या कंपनीची कॉस्ट वाढत 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 जाते. ठीक आहे. तर 3 गोष्टी आपण बघितल्या. शॉर्ट टर्म मध्ये काय अफेक्ट करणार, इमोशन्स अफेक्ट करणार. मिड टर्म मध्ये काय अफेक्ट करणार, लिक्विडिटी, बाजारात पैसा किती आहे. आणि मग ह्या ठिकाणी कदाचित रिझल्ट खराब जरी असले तरी सुद्धा स्टॉक पळतात. म्हणजे सध्याची जी फेज आहे ती मला वाटतं ह्याच्याशी मिळती जुळती आहे, की रिझल्ट इतके पण ऑसम नाहीयेत म्हणावे असे, पण लिक्विडिटी असल्यामुळे मागच्या 6 महिन्यात 1 वर्षात आपण बघतोय की मार्केट पळतंय. तर हे माहीत असलं पाहिजे प्रत्येकाला. आपण एखादा स्टॉक घेतला आणि तो वाढला म्हणजे आपण फार बुद्धिमान आहोत असं नाहीये. तर त्याचा अर्थ एवढाच आहे की बाजारात पैसा आहे, त्याचा आपल्याला फायदा मिळतोय. आणि मग खरोखर लॉंग टर्म मध्ये जे लोक पेशन्सनी वर्षानुवर्ष गुंतवलेल्या चिकाटीनी राहतात, तर त्यांना त्यांच्या कंपन्यांची अर्निंग जेव्हा चांगली होत राहते तर त्यांना कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो, आणि कदाचित म्हणजे 20 पट 25 पट वगैरे पैसे आपण बघितलेले आहे, कंपन्यांचे भाव वाढलेले आहेत. आता ह्या मूळ मुद्द्याकडे येतो मी, की आता ह्या अँगलने विचार करा थोडंसं. इथं म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे खूप जास्त, आणि थोडंसं डोकं लावा. की पहिला एरो तुम्हाला सांगतोय की हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, मी तुम्हाला शॉर्ट टर्मचे फॅक्टर सांगितले, मिड टर्मचे फॅक्टर सांगितले, लॉंग टर्मचे फॅक्टर सांगितले, वेगवेगळ्या एफआयआयचा रोल सांगितला, बँकांचा रोल सांगितला, बाजारातल्या इकॉनॉमीचे सगळे महत्वाचे घटक सांगितले. त्या सगळ्यांचा परिणाम जर स्टॉक प्राइसवर होत असेल, तो पिवळा एरो दिसतोय तुम्हाला वरचा, की ह्या सगळ्याचा परिणाम स्टॉक प्राइसवर होत असेल, त्याचाच अर्थ स्टॉक प्राइस जी चेंज होते
ती ह्या सगळ्या कारणांमुळे चेंज होते आणि त्या स्टॉक प्राइस मध्ये हे इन्क्लूड झालेलं आहे. हे सगळे जे फॅक्टर्स आहेत 1760 आपल्याला कळालेले न कळालेले डोक्यावरून गेलेले आरओई आरओसी फंडामेंटल हे ते काही जे काय असेल लिक्विडिटी असेल आतमधल्या गपले असतील काही पण असेल तर ह्याचा अर्थ हे सगळं प्राइस इन होत आहे हे सगळं कॅल्क्युलेट होत आहे आणि फायनल रिझल्ट आपल्या समोर येतोय. बरोबर. आता लक्षात घ्या प्राइस ऍक्शन किती महत्वाचं आहे. ह्या सगळ्या घटनांचा जर प्राइसवर परिणाम होतोय तर फक्त प्राइसला पकडून मी ह्या सगळ्या घटनांचा भाग काढू शकतो. तर ही किती मोठी गोष्ट आहे. बघा तुम्ही आम्ही रिटेल इन्व्हेस्टर आहेत. तुमच्या आमच्या हातामध्ये रिसोर्सेस नाहीये. आपल्याला कुठल्या कंपनीच्या एमडी कडे एंट्री नाहीये. आपल्याला त्यांच्या कॉन्फरन्समध्ये एंट्री नाहीये. आपल्याला आतमधल्या घटना नाही समजत आहेत. आपल्याला तिथे ऍक्सेस नाही त्या इन्फॉर्मेशनला ऍक्सेस नाहीये. म्युच्युअल फंडवाले मध्ये जाऊन सगळी माहिती काढून घेतील. कंपनीचं भूत भविष्य त्यांची जन्मकुंडली काढतील. आपल्याला ते नाहीये मिळणार नाही. पण आपल्या हातात एकच धागा आहे. त्या धाग्याला पकडून आपण त्याचा माग काढू शकतो तो म्हणजे प्राइस ऍक्शन. तर आता तुम्हाला कळेल की ट्रेंड इज द फ्रेंड का महत्वाचं आहे आणि ट्रेंडला जर पकडून आपण पुढे जात राहिलो हे जितकं शॉर्ट टर्म मध्ये खरं आहे तितकंच ते लॉंग टर्म मध्ये सुद्धा खरं आहे. आता जर मी जे तुम्हाला सांगतोय की तुम्ही हे स्टॉक्स घ्या आरओई बघा आरओसी बघा तुम्ही फंडामेंटल चेक करा आणि चांगले स्टॉक्स घ्या मग हे मी शॉर्ट टर्म साठी सांगतोय का. तुम्ही घेतानाच स्टॉक लॉंग टर्म साठी घेताय. बरोबर. ज्या लोकांचा प्रश्न आहे की सर मला शॉर्ट टर्म मध्ये विकायचंच नाही मग मी तुम्हाला विका कुठे म्हणतोय. तुम्ही ठेवा ना तुमच्याकडे. तुम्ही घेतानाच चांगला स्टॉक घ्या हा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे. बरोबर. तर आता विकायचं कधी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मागच्या कोर्समध्ये मी काय सांगितलं की चांगले फंडामेंटल्स घ्या. मागच्या कोर्समध्ये समजा मी 40 स्टॉक्स सजेस्ट केले असतील तर त्यातले 5 स्टॉक्स ऑनेस्टली मी मान्य करतो की माझ्याकडून चुकीचे गेले असतील प्रमोट झाले असतील त्याच्यात मी पण अडकलेलो आहे. 35 स्टॉक्स तुम्ही काढून बघा सगळ्यांचं फंडामेंटल चांगलं दिसेल. माणूस हळूहळू शिकतो ना. माझ्यावर पण कोणाचा तरी इन्फ्लुएन्स होतो आणि त्यावेळी कदाचित मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे मी काही स्टॉक्स प्रमोट केले असतील तर ठीक आहे. आपण ह्युमन एरर प्रत्येकाकडे असतो. आपण सगळे लर्निंग स्टेजमध्ये असतो. कोणी परफेक्ट नाही. पण आता ह्याच्यामध्ये हे सांगायचं मला की जेव्हा तुम्ही आता असं उदाहरण देतो फंडामेंटल अनालिसिस काय आहे. एखादा माणूस आहे जो डॉक्टरकडे जातो आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टरकडे जातो आणि त्याला प्रश्न विचारले जातात. तुमच्यापैकी कोणी जर ह्या प्रोसेसमधून गेला असेल जे डॉक्टर असतील त्यांना माहिती आहे की मग त्याला विचारतात तुम्ही चहा कितीदा पिता तुम्ही दारू पिता का मग तंबाखू खाता का मग व्यायाम करता की नाही मग तुमचं हे काय ते काय तुम्हाला थकवा येतो का असे 100 प्रश्न विचारतात आणि त्यांचं अनालिसिस केलं जातं त्यांच्या बॉडीचं आणि मग त्यांची ट्रीटमेंट ठरवली जाते. पण आता ह्याच्यात प्रॉब्लेम आहे. एखादा माणूस खोटं पण सांगेल की नाही मी तर खातच नाही तंबाखू नाही मला तर कुठलं व्यसनच नाहीये आणि मग अनालिसिस चुकू शकतो. पण समजा त्या माणसाचं हृदय खरोखर मजबूत आहे की नाही हे तुम्हाला एका ईसीजीनी करेक्ट समजू शकतं. तुम्ही डायरेक्ट त्याला वायर लावता त्याला एक प्रश्न विचारत नाही ॲलोपॅथीवाला. तो म्हणतो झोपा. तो लावतो इथे बटन आपल्याला आणि पटापट तो तिथून मशीन्स आणून त्याचा ग्राफच काढतो आणि तो सांगतो तुमचं हृदय 75% निकामी झालेलं आहे. आता इथे फंडामेंटल वगैरे प्रश्नच नाही. तर हा सेम फरक आहे. फंडामेंटल तुम्ही करा. व्यायाम करायलाच पाहिजे. सगळी बॉडी लाईफस्टाईल मेंटेन केलीच पाहिजे. पण तुमचा ईसीजी स्ट्रॉंग आहे का नाही हे सगळ्यात मेन आहे. प्राइस ऍक्शन काय म्हणतोय ट्रेंड काय म्हणतोय स्टॉकचा जितक्या पुढचा विचार करायचा आहे तेवढा मागचा चार्ट बघा. तुम्हाला समजा 5 वर्ष पुढचा विजन आहे तुमचा तर मागचे 5 वर्षाचा चार्ट काढून बघा. तुम्हाला फक्त 1 महिना बघायचा आहे 3 महिन्यासाठी बघायचं आहे तर 3 महिन्याचा चार्ट काढा. अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे. तर अल्टिमेटली तुम्ही जर चार्टला व्हॅल्यू द्याल आणि मला काय म्हणायचं डायरेक्ट चार्ट ओपन करायची गरजच नाहीये ना. आपण एंट्री करतोय कुठल्या तरी एका लेवलला तो स्टॉक वाढत जातोय म्हणजे तो अप ट्रेंड मध्ये आहे. तो स्टॉक जागच्या जागी स्थिर आहे असू द्या आपण त्याच्यात ऍव्हरेज करणारच नाही. तो स्टॉक खाली जातोय असू द्या आपण असं समजू तो माझा स्टॉप लॉस आहे. तुम्ही एखादे 100 स्टॉक्स घेतले असते आणि 1% तुम्ही स्टॉप लॉस कट केला असता बरोबर आणि मी जर एक स्टॉक घेतला आणि तो वाढलाच नाही तो माझा स्टॉप लॉस आहे राहील पडून. तर मग ह्या मेथडमध्ये तुम्हाला फायदा काय झाला चालणारे स्टॉक्स तुम्हाला कळायला लागले. बघा तुम्ही एखादा स्टॉक विकत घेता आणि फक्त 5 कॉन्सिक्वेन्सेस त्याचे होऊ शकतात. एक तर तुमचा खूप मोठा लॉस होईल बिग लॉस. दुसरं आहे तुमचं खूप मोठं प्रॉफिट होईल. तुमचा स्टॉक आयदर 50% होईल किंवा दुप्पट होईल ही प्रोबॅबिलिटी आहे. एक छोटा लॉस होईल काहीतरी 10% वाढेल किंवा 10% खाली जाईल म्हणजे बिग लॉस किंवा बिग प्रॉफिट किंवा स्मॉल लॉस किंवा स्मॉल प्रॉफिट ह्या 4 शक्यता झाल्या. आणि 5वा आहे तो तिथल्या तिथे फिरत राहील एका रेंजमध्ये तो अक्युमुलेशन करत राहील. तो कधी ₹2 वर गेला ₹2 खाली गेला 1% वर गेला 1% खाली गेला. ह्या पद्धतीनं 5 शिवाय दुसरी कोणतीही गोष्ट घडणार नाही. ह्या 5ही ऍक्शनला तुम्ही प्राइस ऍक्शननी काउंटर करू शकता.
तुम्हाला जर भविष्यामध्ये मोठा लॉस होणार आहे. बघा आता ह्याच्यामध्ये 4 केसेस ह्या आर्मलेस आहेत आपल्यासाठी. 4 केसेसनी तेवढा धोका नाहीये. तुमचा स्टॉक तिथला तिथे असेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही घेताना चांगली फंडामेंटल कंपनी घेतलेली आहे, त्याला आज ना उद्या वाढावंच लागेल. 3 महिन्यांनी वाढावं लागेल, 6 महिन्यांनी वाढावं लागेल, नाही तर 1 वर्षाने, पण त्याला वाढावंच लागेल. साईडवेज मध्ये असणं माझ्यासाठी प्रॉब्लेम नाहीये. बिग प्रॉफिट असेल आनंद आहे, स्मॉल प्रॉफिट असेल काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, प्रॉफिट मध्ये तर आहे ऍटलिस्ट. स्मॉल लॉस असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. हा, बिग लॉस नाही झाला पाहिजे, कारण तुमचं आपण जे पैसे कमवलेले आहेत ते कष्ट आणि मेहनतीने कमवलेले पैसे आहेत, तर ते आपल्याला असेच सोडायचे नाहीत, बरोबर. तर आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. जेव्हा माणूस ट्रेंड वाचायला शिकतो तर तो बिग लॉस पासून कसा प्रोटेक्ट करू शकतो स्वतःला. तुम्हाला मी 3 क्लासिकल एक्झाम्पल देतो. सत्यम ही एक कंपनी होती जी भारतातली 4थ्या क्रमांकाची कंपनी होती मार्केट कॅपिटलच्या बाबतीत 2008 मध्ये. सगळं काही चांगलं होतं, 1200 वगैरे गेलेला स्टॉक आहे हा. आणि त्याच्यामध्ये बातम्या यायला लागल्या की सत्यमच्या बोर्डमध्ये काहीतरी खटपट सुरू आहे, नवीन कंपनी काढतायत, कॅपिटल वळवतायत वगैरे. तर ही घटना आहे 14 जुलै 2008 ला, आणि त्या दिवशी स्टॉकची प्राइस होती 430 रुपये. ठीक आहे. आणि मग बघा डाऊन ट्रेंड यायला लागला, त्यांनी स्टॉक त्याची जी सपोर्ट लेवल होती ती तोडली आणि तो स्टॉक खाली 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 यायला लागला. आणि 7 जानेवारी 2009 ला खरी बातमी बाहेर आली. रामलिंगम राजूनी आपलं रिझिग्नेशन दिला, त्याने एक लेटर लिहिलं. तो म्हणाला मी अशा एका वाघावर स्वार झालो होतो, आता त्याला रोखणं मला शक्य नव्हतं. मी जे पण रिझल्ट बाहेर दाखवले ते सर्व फोर्ज्ड, बनावट केलेले रिपोर्ट्स होते आणि माझी कंपनी प्रचंड तोट्यात आहे, माझ्याकडे पैसा नाहीये, आम्ही दिवाळखोर झालेलो आहोत. आणि मग स्टॉक तुटायला सुरुवात झाली. जो स्मार्ट माणूस होता, ज्यांनी ट्रेंड ओळखला होता, तो अगोदरच बाहेर पडायला लागला. जुलै पासूनच याचा डाऊन ट्रेंड सुरू झाला होता. तर हे कोण होते? सर्वात आधी प्रमोटरनी शेअर्स विकले असतील चांगल्या भावामध्ये. प्रमोटर शेअर विकतोय म्हणजे प्राइस ऍक्शन सुरू झाली आणि हा स्टॉक का पडतोय त्याच्या मागची शंका घेऊन ज्यांनी पण स्टेक होल्डर्स होते त्यांनी पण विकायला ते सुरू केले. आणि मग तो स्टॉक पडत पडत तो 7 जानेवारी ज्या दिवशी बातमी बाहेर आली त्या दिवशी त्याची किंमत 10 रुपये होती. तर ट्रेंडची काय पॉवर असते, बातम्या आपल्यापर्यंत येणार नाही पण बातम्यांचा माग आपल्याला प्राइस ऍक्शननी काढता येतो. तर ह्याचं एक क्लासिकल उदाहरण आहे. जसं तुम्ही बघू शकता 500 रुपयाचा स्टॉक होता मिड जुलैच्या वेळी. तो येता येता नोव्हेंबर आणि डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तो कोणत्या लेवलला आलेला बघा. तो नोव्हेंबरच्या पुढे तुम्हाला दिसतंय डिसेंबर जानेवारीमध्ये तो 10 रुपयाला आला होता. तर दुसरं एक उदाहरण आहे DHFLचं. 29 जानेवारी 2019 ची बातमी आहे ही, की हे खूप मोठं स्कॅन्डल आहे, यांनी डिफॉल्ट केलं, यांनी स्वतःला जाहीर करून टाकलं की आम्ही आता तुमचं देणं देऊ शकत नाही. आता याची प्राइस ऍक्शन बघा. 4 सप्टेंबरला या स्टॉकची प्राइस होती 650 रुपये, जिथे मी तो लाल डॉट वापरलेला आहे हाय लेवलचा. आणि जेव्हा 4 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी तो स्टॉक पुन्हा 250 रुपयाला येऊन थांबला. तर प्राइस ऍक्शन सुरू झाली होती. म्हणजे बातमी केव्हा बाहेर आली, जो खालचा लाल डॉट दिसतोय ना 250 रुपयाचा, तिथे पहिल्यांदा बातमी आली, जो मी आता तुम्हाला आर्टिकल दाखवला तो. तर अगोदरच शार्प एकदम मूव्ह आली होती आपल्या स्टॉकमध्ये आणि तो स्टॉक 1/3 लेवलला चालला होता 650. आणि ती वेळ अशी होती, तुम्ही जर मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असाल 2017-18 मध्ये, प्रत्येक जण सांगत होता DHFL बेस्ट आहे. टीव्हीवर रिकमेंडेशन होते, ब्रोकर्सचे रिकमेंडेशन होते, सगळीकडे हवा एकच होती. रिअल इस्टेटची कंपनी, एवढी मोठी कंपनी, पहिल्या 3 मध्ये येणारी, हजारो करोडचा टर्नओव्हर, प्रॉपर्टीची व्हॅल्यू, हे ते ऍडव्हर्टाईज, सगळीकडे नॉईस एकच, DHFL बस. असं नाही आलतू फालतू कंपनी, असं अजिबात नाही, ब्ल्यू चिप कंपनी समजली जात होती. आणि यांनी सुद्धा तेच त्या वाधवान फॅमिलीनी मस्तपैकी चुना लावला सर्वांना, आपले स्टॉक्स हाय रेटमध्ये विकून ते मोकळे झाले आणि लोक अडकून पडले. ठीक आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण अशा गोष्टी घडतात ज्या चार्ट मधून समजू शकतात. तर किंगफिशरचं पण एक क्लासिकल एक्झाम्पल आहे की किंगफिशरची बातमी बाहेर आली 25 म्हणजे स्टॉक पडायला सुरू झाला 25 नोव्हेंबरला, जो 70 रुपयाचा होता, आणि 28 सप्टेंबरला खरी बातमी बाहेर आली आणि तोपर्यंत स्टॉक साफ झालेला होता. त्याची मार्केट कॅपिटल पूर्ण 20% आलेली होती. तर हा ट्रेंडचा परिणाम आहे. बघा, अप ट्रेंड मध्ये जाणारे स्टॉक्स आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रॉफिट येतं, आनंद आहे, काही प्रॉब्लेम नाही. धोका एकच आहे. एक हुशार इन्व्हेस्टरनी म्हणलेलं आहे की स्टॉक वर जाण्यासाठी हजारो कारणं आहेत. स्टॉक वर जाण्यासाठी हजारो लाखो कारणं असू शकतात, की बातम्या असू शकतील, ऑपरेटर असू शकेल, युफोरिया असू शकेल, लोकांमध्ये मिसकन्सेप्शन असेल, काहीही करून स्टॉक पंप करता येईल, पैसे टाकून पंप करता येईल, खोटे आकडे दाखवून पंप करता येईल, काय माहिती नाही. पण स्टॉक खाली येण्याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे फंडामेंटल. कंपनीच्या अर्निंग्स खराब आहेत, कंपनी लॉस मध्ये आहे, कंपनी नुकसानीत आहे, हे एकच कारण पुरेसं आहे स्टॉक आणण्यासाठी, आणि ते एकमेव कारण असतं जेव्हा स्टॉक खाली जात असतो.
तर आता तुम्ही मला सांगा, काही लोक मला प्रश्न विचारतात की सर मग महाग किमतीत का घ्यायचा, ऍव्हरेज का नाही करायचं, मी एखादा स्टॉक 500 रुपयाला घेतला, आता त्याची किंमत 250 रुपये झाली, तर मग आता तर उलट स्वस्त झाला ना, आता तर घ्यायला पाहिजे. तुम्ही मागे पण सांगितलं बाय ऑन डिप्स करा, आता तुम्ही का नाही म्हणाले? मी का नाही म्हणाले ह्याचं रिझन हे आहे की तुम्ही जी कंपनी निवडलेली आहे त्याच्या आतमध्ये जर काही गोलमाल चालू असेल तर मला माहिती नाही. मी अडाणी एनर्जी वगैरे किंवा अडाणीचे सर्व स्टॉक्स मी ज्या रेटला घेतले तिथून, मी एक घेतला होता फक्त, तिथून ते 50% खाली पडले. अडाणी एनर्जी मला वाटतं मी घेतलेला 45% 40% खाली गेला. मी अजिबात ऍव्हरेज केलं नाही. मला कळतं की इथं जर मी घेतलं तर माझी ऍव्हरेज कॉस्ट खूप कमी जाईल आणि मला फायदा खूप चांगला होईल. अडाणी आहे, थोडेच बुडणार आहे, पण डिसिप्लिन आहे. तुम्ही ज्या लेवलला एंट्री केली त्याच्या खाली शक्यतो बाय करायचं नाही. 90% वेळेस बाय करायचं नाही. 10% कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात, काही परिस्थिती असू शकेल, त्या ठिकाणी आपण विचार करूया. पण एक मेजर थंब रूल जो आहे, ऍव्हरेज डाऊन मध्ये करायचा नाही. कारण हे आहे, त्या कंपनीसोबत उद्या काय होणार आहे कोणालाही सांगता येत नाही. तर त्यामुळे अप ट्रेंड मध्ये बाय करा, डाऊन ट्रेंड मध्ये बाय करू नका शक्यतो. तर ही बेसिक स्टेज आहे. मी तुम्हाला हे पण सांगतो की आपल्याला कशा पद्धतीने ऍव्हरेज करता येईल. पण हे खूप महत्वाचं आहे की प्राइस ऍक्शनची इम्पॉर्टन्स किती आहे, प्राइस ऍक्शनचं महत्व किती आहे. तर मी अगोदर पण सांगितलेलं आहे, पण काही मेंबर्स आपले नवीन होते आणि मी जसं म्हणलं पुन्हा पुन्हा आपण या गोष्टी जर अभ्यास करत राहिलो तर आपल्याला क्लॅरिटी येईल किंवा आपल्याला जे कन्फ्युजन असतात ते दूर होतात. तर त्यामुळे हे अभ्यास करणं जरुरी आहे की प्राइस ऍक्शन काय असते. मी तुम्हाला सांगितलं होतं की टार्गेट्स कसे सेट करायचे, तर हे फक्त त्यांच्यासाठी आहे जे ट्रेडर्स आहेत. मी हा कोर्स सुरू केला होता ट्रेडर्ससाठी, स्विंग ट्रेडिंग ह्या कोर्सचं नाव आहे. तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुमच्या स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवा, काही प्रॉब्लेम नाही. मी आय सपोर्ट की लॉंग टर्म असायला पाहिजे. पण मला अनेक लोकांनी अप्रोच केलं की सर आम्हाला ट्रेडिंग शिकवा. एक हाऊसवाईफ आहे, ती मला म्हणते की मला दुसरं उत्पन्न नाहीये, मला महिन्याला तुम्ही 1,000-2,000 रुपये जरी कमवायला शिकवलं तरी पण चालेल. आणि मग तिथून ह्या सगळ्याचं हे झालं की अरे नाही, चला आपण ट्रेडिंग शिकवायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने, नाही तर तुम्ही असं आंधळेपणाने कराल, कुठल्याही कंपन्या घ्याल तर लॉस होईल. तर ह्या भावनेतून मी कोर्स घेतोय. तर ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी, आता ज्या लोकांकडे 70 स्टॉक्स आहेत, 80 स्टॉक्स आहेत, त्यांना खूप कन्फ्युजन होतं. कारण मी ते अनुभवू शकतो. मला माहिती आहे की काय करावं, किती कन्फ्युजन होतं, कोणता स्टॉक विकायचा, कोणता पटकन कोणता नफ्यात येतो, पटकन तोट्यात जातो, एकदम झपझप बदल होत असतात. तर मग काय करायला पाहिजे, जर तुम्ही झिरोदा वापरत असाल तर तुमच्याकडे जीटीटी नावाचं एक हत्यार आहे. एक ऑर्डर तुम्ही टाकता आणि ती 1 वर्षासाठी व्हॅलिड असते. एंजलवाल्यांना ती नाहीये फॅसिलिटी, पण ह्याचा वापर करून तुम्ही निवांत एकदम रिलॅक्स मध्ये पैसा कमवू शकता. कसा? तर आता हे मी लाईव्ह एक्झाम्पल देतोय माझं स्वतःचं. हे वरचं जे लिहिलेलं आहे प्रॉफिट पर्सेंटेज, ते माझ्या टोटल पोर्टफोलिओचं प्रॉफिट आहे वर्ष 2021-22चं. म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून आजपर्यंत मी जेवढा पण ट्रेड केला त्या सगळ्यांवर मला 5.72 त्याचा ऍव्हरेज पर्सेंटेज मला मिळालेला आहे. आणि माझ्याकडे हे पहिले 10 स्टॉक्स आहेत, माइंट्री, पीआय इंडस्ट्रीज, टीसीएस, हॅपीएस्ट माइंड आणि टाटा एलेक्सी वगैरे वगैरे. हे 10 स्टॉक्स आहेत जे आता सध्या चांगलं प्रॉफिट दाखवत आहेत मला. तर त्यामुळे मी त्यांची तुम्हाला शीट शेअर करतोय की आता उद्या समजा हे सर्वांचे टार्गेट हिट होऊन जातील, एकदम मी जवळ पोहोचलोय त्या टार्गेटच्या. तर आता मी नेमकं टार्गेट काढलं कसं, तर मी पहिल्या कॉलम मध्ये त्याची ऍव्हरेज प्राइस लिहिली. तुम्ही रोज जर बाईंग कराल तर ती ऍव्हरेज प्राइस बदलते, ठीक आहे. जर तुम्ही बाईंग नाही केली तर ती ऍव्हरेज प्राइस तीच राहते. तर ज्या ज्या दिवशी बाईंग केली त्या दिवशी ती प्राइस चेंज करायला पाहिजे. तर माझी माइंट्रीचं एक्झाम्पल देतो. माइंट्रीची माझी ऍव्हरेज प्राइस आहे 3532 रुपये आणि मागच्या वेळेस जी मी त्याचं विकून प्रॉफिट कमवलेला आहे तो आहे 7.24%. म्हणजे मी माइंट्रीमध्ये समजा 1 लाख रुपयाचा ट्रेड केलाय आणि मला 7,000 रुपये त्याच्यात नफा झालेला आहे. आता मी काय सांगितलं, आपला परफॉर्मन्स आपल्याला बीट करायचा आहे. म्हणजे काय करायचं, 7.24च्या 1% मी वाढवला, मला 1% पुरेसा आहे, ठीक आहे. मला जर एका महिन्याला 7% मिळत असतील, आय एम मोर दॅन हॅपी. शेअर बाजारातला श्रीमंत गुंतवणूकदार सुद्धा काय म्हणतो की समजा मला 15% प्रॉफिट झालं माझ्या पोर्टफोलिओवर वार्षिक आणि एक 5% मी आणखी ऍड करू शकलो सेव्हिंग्ज माझ्या टोटल कॅपिटलच्या, तरी सुद्धा आय एम मोर दॅन हॅपी. तर फार अनरिअलिस्टिक रिटर्नची अपेक्षा 50% पाहिजे, 100% पाहिजे, 4000% पाहिजे. तर माहिती नाही, म्हणजे तुम्ही महत्वाकांक्षी असू शकता पण मार्केट तुम्हाला त्या पद्धतीने रिस्पॉन्स देतं का नाही डिलिव्हरीमध्ये, याबद्दल शंका आहे. तर मुंगी बनवून साखर खा, छोटे छोटे प्रॉफिट का, ही माझी फिलॉसॉफी आहे. मी कुणावर इम्पोज करत नाहीये. होऊ शकतं की तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळी अंडरस्टँडिंग असेल, बेटर अंडरस्टँडिंग असेल, तर अजिबात तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ नका की मी कमी टक्क्यावर विकू का. अजिबात नाही, तो निर्णय तुमचा आहे. तुम्ही ठरवा की हे पैसे जर मी दुसरीकडे लावले असते तर मला किती मिळाले असते आणि माझ्याकडे पैसा पडून आहे तर मी का विकू.
तर मी जसं सांगितलं, हा स्विंग ट्रेडिंगचा कोर्स आहे. अशा लोकांसाठी हा सुरू केला होता ज्यांना रेग्युलर इन्कम पाहिजे, ज्यांना आपला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे, ज्यांना शेअर मार्केटचा तितका अनुभव नाहीये. आणि मग त्यांनी ट्रेडिंग करून, जसं आता दोघांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नाकडे पण येतो मी, की तुम्ही प्रॉफिट का बुक करायला सांगता? तुम्ही विकूच नका, किंवा तुम्ही काय करा, डायरेक्टली 50% झाल्यावर विका. बरोबर, तुम्ही परत बाय करायला का सांगता? एक तर पहिली गोष्ट, मला बाईंगची चार्जेस खूप कमी आहेत. मला एका ऑर्डर मागे मला 40 रुपये पे करावे लागतात. आणि 7% प्रॉफिटला जर मी 40 रुपये देत असेल आणि माझं प्रॉफिट 2000 3000 असेल, तर त्याच्यात वाईट काहीच नाही. टॅक्स तर मला तेव्हाही भरावं लागणार आहे, आत्ताही भरावं लागणार आहे. तर 40 रुपये ही माझ्यासाठी मोठी रक्कम नाही. ज्याच्यासाठी मोठी असेल त्यांनी करू नये. दुसरं, तुम्हाला कॉन्फिडन्स कधी येईल? तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकण्याचा कॉन्फिडन्स कधी येईल? जेव्हा तुम्हाला प्रॉफिटचे आकडे दिसतील तेव्हा. आज समजा माझ्याकडे रिझर्व्ह कॅश आहे आणि ती मी टाकावी का नाही ही धाकधूक मला वाटत राहील. जेव्हा तुम्हाला प्रॉफिट दिसणारच नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी मागच्या वर्षी सोनं खरेदी केलं, गोल्ड बीज मी घेतला 40 रुपयाला आणि तो गेला 58 रुपयाला गोल्ड बीज. मी चांगला प्रॉफिट कमवला गोल्ड बीज मध्ये आणि परत मी 58ला खरेदी करून टाकला. ठीक आहे, आता मला दाखवतं की सोन्यामध्ये मला 30,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर सबकॉन्शियसली मला एक कॉन्फिडन्स येतो, सबकॉन्शियसली मला एक मोटिवेशन मिळतं की चला यार, मी कमवू शकतो, मार्केट मला रिटर्न देतं. हा प्रॉफिट बुकिंगचा एक रिझन आहे. दुसरा रिझन हा आहे की 58 पासून जेव्हा वापस ते 50ला येतं, आता त्याची रेंज 48-49 चालू असते गोल्ड बीजची, तर त्याचं 20% ते डाऊन दाखवतं. समजा जर मी विकलाच नसता तर तो तिथल्या तिथंच राहिला असता. येतं लक्षात तुमच्या की मी ज्या रेटला घेतला होता तिथंच तो वापस गेला, तर तो 0% मध्येच राहिला असता, मी काहीच करू शकलो नसतो. बरोबर. तर जेव्हा ते खाली येतं ना आणि ते सोनं आहे आणि मला इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे, तर माझी ऍव्हरेज कॉस्ट आपोआपच ऑटोमॅटिक बॅलन्स होत जाते. समजा मी असा विचार करतो की माझी 20% टोटल इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये जायला पाहिजे, तर मी कमी जेव्हा कॉस्ट असते ना मी घेतलेल्यापेक्षा, तेव्हा त्याला ऍव्हरेज करतो. आता हे स्टॉक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं ऍव्हरेजिंग करू नका. मी गोल्डच्या बाबतीत सुद्धा प्रमोट करत नाही ऍव्हरेजिंग करा म्हणून. पण अशा वेळेस जेव्हा तुमचा स्टॉक प्रचंड खाली गेलेला असतो आणि तेव्हा तुम्हाला चान्स भेटू शकतो ऍव्हरेजिंग करण्यासाठी. समजा ती कंपनी खूप चांगली आहे, त्याचे फंडामेंटल्स खूप चांगले, मी जे 10% तुम्हाला सिनारिओ सांगितला, ती कंपनी खूप चांगला डिव्हिडंड देते, तिची अर्निंग विजिबिलिटी चांगली आहे, आणि ज्या वेळेस त्या स्टॉकमध्ये तुम्ही ऍव्हरेज करायला लागता, तुम्ही तो वर विकलेला असतो, तुम्ही तो वर घेतलेला असतो आणि तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते. तुम्हाला मार्केटचा करंट सिनारिओ कळतो जर तुम्ही तो विकून वापस घेतला तर. हे एक रिझन आहे की मी ह्या मेथडला फॉलो करतो आणि ऍज फार एज माय कन्सर्न मला हे सक्सेस देते. बघा, प्रत्येकाला प्रत्येक मेथड सक्सेस देईल असं नाही, पण मला कम्फर्टेबल वाटतो. मी माइंड ट्री मध्ये 3 वेळेस ट्रेड करेल आणि चौथ्यांदा माइंड ट्री घेताना मी अजिबात घाबरणार नाही, कारण मी ऑलरेडी त्याच्यात पैसे कमवलेले आहेत. ठीक आहे, तर मला ते सक्सेस मिळतं, मला ती सायकल ओळखायला जमते म्हणा, किंवा ती आवडते मला सायकल. प्रॉफिट बुकिंग केल्याने मला आनंद मिळतो म्हणून मी करतो. मी मार्केटमध्ये जास्त ऍक्टिव्ह राहतो म्हणून मी प्रॉफिट बुकिंग करतो. हे प्रत्येकाच्या बाबतीत लागू होत नाही. तुमच्याकडे तितका वेळ नसेल, तुमच्याकडे तितकं अवेलेबिलिटी नसेल, तर तुम्ही करू नका. ठीक आहे, जाऊ द्या, आपण ह्याच्याकडे येऊ, आपला टाइम संपत चाललाय. तर 10 स्टॉक्स आहेत, प्रत्येकाचा ऍव्हरेज प्राइस काढलेला आहे, आतापर्यंत कमवलेलं प्रॉफिट काढलेलं आहे. 1% मी त्याच्यामध्ये ऍड करून लिहिलेला आहे, दिसतंय तुम्हाला. 7.24च्या जागी 8.24, 8.17ला 9.17. आणि मग काय होतं, ऑटोमॅटिकला 5वा जो कॉलम असतो तो ऍव्हरेज प्राइस प्लस टार्गेट प्रॉफिट. 3532 मध्ये 8.24% मिसळले तर 3823 रुपये त्याचे ऑर्डर आहे. तुम्ही एका झटक्यात जीटीटी ऑर्डर टाका 0 आणि 1 वर्ष ती ऑर्डर व्हॅलिड असते. कधी तो मॉर्निंगला शूट होईल, कधी तो इव्हिनिंग टाइमला 2:15 वाजता ऑर्डर बुक होईल तुमची, पण तुम्हाला परत परत बघण्याची गरज नाही ऍपमध्ये. तर हा याचा फायदा आहे. मग आता समजा तुमची बाईंग प्राइस बदलली, तुम्ही आता आज अजून एक बाय केला माइंड ट्री, तर फक्त तुम्ही बाईंग प्राइस त्याची चेंज करा, प्रॉफिट सेम राहणार आहे, ऑटोमॅटिकली तुमचा शेवटचा कॉलम चेंज होईल. तर ह्या पद्धतीने जेव्हा नंबर ऑफ स्टॉक्स खूप असतात, 20, 25, 50, आता आपल्या ग्रुपमध्ये असे लोक 84 पण स्टॉक्स आहेत त्यांच्याकडे, तर त्या लोकांसाठी हे खूप उपयुक्त आहे. रोजचे 10-15 जे स्टॉक्स प्रॉफिटमध्ये आहेत ते काढा, ठरलेलं पर्सेंटेज काढा. आणि आणखी एक सांगतो तुम्हाला, ह्या मेथडनी तुम्ही फक्त थोडे दिवस कमी पर्सेंट प्रॉफिट बुक कराल, ऑटोमॅटिकली बघा आज 8%वर आहे मी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, पुढच्या वर्षी मी 15-20% जाईल, कारण तेवढे राऊंड्स माझे वाढत जातील. बरोबर, अल्टिमेटली आपला प्रवास कुठे सुरू आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याकडेच सुरू आहे ना. पण ही फक्त पहिली पायरी आहे. तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट एकदम टोकावर पोहोचतो, तर तसं होणार नाही. नव्या इन्व्हेस्टरसाठी ते अवघड आहे, मार्केट तुम्हाला किती सपोर्ट करेल माहिती नाही. तर त्यामुळे मी म्हणतो की मुंगी बनवून साखर खाणं त्यात सुद्धा काही वाईट नाहीये.
ही स्लाइड त्यांच्यासाठी जे नवीन मेंबर्स आहेत आणि ज्यांना डायरेक्टली इन्फॉर्मेशन पाहिजे. हे सगळं ठीक आहे सर, नॉलेज गेनिंग वगैरे, पण आम्हाला सांगा कुठले चांगले स्टॉक्स आहे, काय बाय करू. तर मी तुमच्यासाठी लिस्ट काढलेली आहे. ही PDF मी शेअर करेल ग्रुपवर, याची रेकॉर्डिंग पण अवेलेबल राहील. तर हे स्टॉक्स आहेत LTTS, HCL, पॉलिकॅब, एशियन. तर वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढा किंवा परत PDF मध्ये बघा. हे मागच्या 15 दिवसामध्ये अप ट्रेंड मध्ये असलेल्या स्टॉक्सची लिस्ट आहे. जे जुने मेंबर्स आहेत त्यांनी सुद्धा, जर तुमच्याकडे यापैकी कुठला स्टॉक नसेल तर तो आवर्जून ऍड करा. आता तुम्हाला सगळ्याला माहित झालंय आपण काय फंडामेंटल बघतो. आपण सगळ्या फंडामेंटलवर चेक करून ही लिस्ट काढलेली आहे आणि कमीत कमी एक स्टॉक तरी याचा तुमच्याकडे असला पाहिजे, अर्थात पैसे असतील तर. तर हॅवेल्स चांगला स्टॉक आहे, तो चांगलं रिटर्न देतो. मागच्या मी जेव्हापासून बघतोय याला 2-3 महिन्यापासूनच मी ट्रॅक करतोय आणि यांनी जवळपास 25-30% रिटर्न दिलेले आहेत. आणि हा अप ट्रेंड मध्ये, असं नाही की आता सर हा महाग झाला आता घेऊ का. एक स्टॉक घ्या, बघा, वाढला तर घ्या, नाही वाढला सोडून द्या. 1200 रुपयाचा वगैरे स्टॉक आहे. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं भांडवल, आपलं हे सगळं ड्यू डिलिजन्स वापरून तुम्ही विचार करू शकता. जे माझ्या पोर्टफोलिओमध्ये परफॉर्म करणारे चांगले स्टॉक्स अप ट्रेंड मध्ये मला दिसत आहेत, त्या सर्वांची मी लिस्ट काढलेली आहे फंडामेंटल्स चेक करून. तर ठीक आहे, मी जेवढं सांगितलं होतं, आपला टाइम पण होत आलेला आहे. तर मला आणखीन थोडेसे टिप्स वगैरे सांगायच्या होत्या, पण आपण कदाचित आता मी आर्टिकल्स मधून किंवा पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये आणखीन बेटर पद्धतीने मी सांगू शकेन की ट्रेंड आणि याचा संबंध कसा आहे आणि आपल्या ट्रेडिंग मेथडशी आपल्याला आणखीन बेटर कसं करता येईल. तर बघा, एक आपण ही लर्निंग प्रोसेस आहे, कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. होऊ शकतं ह्या मेथडमध्ये पण काही फॉल्ट्स असतील, पण ते कधी लक्षात येणार आपल्या, जेव्हा आपण ती वापरणार, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी फेस करणार गोष्टींना आणि आपलं डोकं चालणार की ओके फाईन, इथं असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे. तर त्यामुळे थोडंसं आपण स्वतःमध्ये जेव्हा जितकी सुधारणा करत जाऊ तेवढं आपलं रिफाईन होत जाईल, त्याला फाईन ट्युनिंग मिळत जाईल. तर ठीक आहे, 12 वाजलेले आहेत. तर आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकता आणि बाकी आपण आपला कोर्स हा चालतच राहील. रमेशजी, काय विचारायचं तुम्हाला, विचारा. आवाज ऐकू येत नाहीये तुमचा. हा सर, तुमची बॉडी लँग्वेज बघायची होती. बॉडी लँग्वेज याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की व्हिडिओ चालू केला तर तो स्ट्रीमच होत नाही. म्हणजे नेट कनेक्शन आहे का ऍपचा प्रॉब्लेम आहे माहिती नाही, पण बघूया, ट्राय करूया. पहिल्या दिवशी मी ट्राय केला होता व्हिडिओ ऑन ठेवून बघायचा, पण नाही जमलं. तर फ्युचर मध्ये तुम्ही जेव्हा सांगताय पण मग स्क्रीनच दिसतंय, तुम्ही नाही दिसत. हो, ते स्क्रीन जास्त महत्वाची आहे ना मी दिसण्यापेक्षा. नाही, ते महत्वाचं आहे, पण सर तुम्ही दिसायला पाहिजेत. डोळ्यासमोर दिसतात मग नेहमी आम्हाला. हो, ठीक आहे, ठीक आहे. हा, बोला सर. हा सर, काही मेंबरने आपल्याला सांगितलं होतं थोडे क्वांटिटी सेल करायची. सर, त्याच्यानं काय होते, आपण जो पहिला स्टॉक घेतला असेल तर तो अगोदर बाय केला जातो, म्हणजे सेल केला जातो आणि त्याच्यामुळे लॉस होतो. त्यामुळे तुमची जी पद्धत आहे ना सर, एकदम जोरदार आहे सर. नंबर 1 आहे. आणि आता मी बरेच, आता जवळपास माझं 2,000 ते 3,000 रुपये प्रॉफिट चालू आहे तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार. आणि पहिलं जे लटकून बसलो सर, पहिलं जे लटकलेलं आहे ते समजा डॉक्टर रेड्डीज वगैरे स्टॉक मध्ये लटकलेलं आहे, त्याला मी ऍव्हरेज करत गेलो तर त्याच्यानं खरंच लॉस होतो. म्हणजे आपण खूप सामान्य होतो, म्हणजे सगळ्यात खालचा स्तरातला माणूस तो आपणच आहोत की आपल्याला काहीच कळणार नाही नेमकं काय व्हायलंय, कसं व्हायलंय, आपल्याला कोण खेळवायलंय हे काहीच पता लागणार नाही. आणि आताही सर म्हणजे कसं जबरदस्त रिझल्ट वाटायलाय. फक्त एवढी हिंमत होईना किंवा वाढणाऱ्या स्टॉकला बाय करायची म्हणलं, समजा रिलॅक्स 70 रुपयानं वाढला तर त्याला बाय करायची हिंमत होईना, तर ते डोळे झाकून बाय करायचा उगं असं ठरवलं. मी काय म्हणतो, क्वांटिटी वाढवू नका सर. क्वांटिटी वाढवू नका. बघा, तुम्ही रिलॅक्सो घ्या, एक रिलॅक्सो घ्या. आता तो रिलॅक्सो जाऊ द्या ना 5% पुढे. सध्या मार्केटमध्ये ते नसतं का, अंगात येतं बघा, देवी अंगात येते, तसं काही स्टॉक्सच्या अंगात यायला लागले सध्या. रोज 5%, रोज 10%, रोज 15%. आणि हे कुठपर्यंत चालणार माहिती नाही आपल्याला. आता याला भ्यायचं नाही, मार्केटशी झगडा करायचा नाही, त्याच्याशी संघर्ष करायचा नाही, आपल्याला त्याचा फायदा उठवायचा आहे.
जर रिलॅक्सो मध्ये मला पैसे कमवायचे असतील, जर जोपर्यंत मी रिलॅक्सो घेणार नाही तोपर्यंत मला पैसे मिळणार नाही. आता तुम्ही असं समजा माझे 1200 रुपये गेले पाण्यात, चला ठीक आहे, आणि मग वाट बघा. आणि रिलॅक्सोचे फंडामेंटल चांगले, तुम्ही घेताना कोणत्या मेंटॅलिटीने घ्या की हा स्टॉक पडून राहील, चला 2 वर्ष पडून राहील, काही फरक पडत नाही मला. तुम्ही एवढे वर्ष एवढे स्टॉक सांभाळले, डॉक्टर रेड्डीत सांभाळला तुम्ही, हा पडून राहिला तर काय फरक पडतो. तेच आहे ना, फिअर आणि ग्रीडचं बॅलन्सिंग जमलं पाहिजे. बघा मी आणखीन एक मुद्दा सांगतो तुम्हाला, की माणूस शेअर मार्केटमध्ये लॉस का करतो हे कुणाला, म्हणजे खूप कमी लोक याच्यावर विचार करतात बरं का. खूप कमी प्रकाश टाकलेला पैलू आहे. माणसं शेअर मार्केटमध्ये ह्याच्यामुळे लॉस नाही करत की तुमची कंपनी खराब असते, माणसं ह्याच्यामुळे लॉस करतात कारण त्यांचा पेशन्स संपतो. मी एसबीआय बाय केला होता 2015 मध्ये 256 रुपयाला, आणि तो एसबीआय जेव्हा 175 ला आला मंदीमध्ये 2016-17च्या, कंटाळून मी विकला. मला माहिती नव्हतं का एसबीआय बँक आहे यार, एवढी मोठी बँक आहे, बुडणार नाहीये ती. आज एसबीआय 400 रुपयाला गेली, बरोबर. मी त्यावेळेस 20,000 रुपये प्रॉफिट लॉस बुक केला. का बरं? मी थकलो, मी कंटाळलो, मला असं वाटलं की यार ह्याच्यापेक्षा आयसीआयसीआय चांगलं आहे, ह्याच्यापेक्षा ऍक्सिस चांगलं आहे, पीएसयूचं भवितव्य खराब आहे. हे सेंटिमेंटचा प्रॉब्लेम आहे. तर आता ज्या वेळेस तुम्ही वाढणाऱ्या स्टॉक्स मध्ये बाय करता आणि तो जरी रिटर्न मध्ये येतो तरी पण तुम्ही लॉस मध्ये जात नाही, कारण तुम्ही प्रॉफिटमध्ये असता, तुमचे आकडे ग्रीन मध्ये असतात समोर. मेंटली बघा, स्वतःला आपल्याला जितकं स्ट्रॉंग करता येईल ना तेवढे तुम्ही जास्त पैसे कमवणार, तेवढे तुम्ही अग्रेसिव्हली मार्केटमध्ये डिसिजन घेऊ शकता जेव्हा तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. मी आज तुम्हाला बोलतोय, माझ्या आवाजात जर तुम्हाला आत्मविश्वास दिसतोय, त्याचं रिझन काय माहितीये की मी नफा कमवलाय. जर मी लॉस कमवलेला असेल तर मी कन्व्हिक्शननी सांगूच शकत नाही की तुम्ही हे करा. मी स्वतःच जर लॉस मध्ये असेल तर मी दुसऱ्याला कसं काय सांगणार. उलट मी काय म्हणणार, स्टॉक मार्केट खूप अवघड आहे बरं का, फार चोर लोक आहे याच्यात, लुच्चे लोक आहे. जो लॉस केलेला आहे ना त्याचा विचार करण्याची शैली बदलते. जो माणूस प्रॉफिट करतो ना तो कॉन्फिडेंटली सांगतो, अरे मी ह्या रस्त्यावर चालतोय, याच्यामध्ये फायदा आहे, तुम्ही पण या, ट्राय तर करा. तर हा फरक आहे. आणि मग ह्याच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करायची. जर समजा मी प्रॉफिट बुकिंग केलीच नाही तर मी कसं काय सांगेल, ठीक आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये नॅशनल प्रॉफिट दिसेल, मला काल्पनिक नफा दिसेल, तो नफा धुवून पण जाईल ना एका दिवसात. मग ज्या दिवशी क्रॅश होईल मार्केट त्या दिवशी ते खाली येईल. असं झालं मागे 20-20, 30-30 टक्क्यांनी तुमचे प्रॉफिट्स खाली आले. पण ज्या लोकांनी कंटिन्युअसली बाईंग सायकल चालू ठेवली, डायव्हर्सिफिकेशन केला, नंबर ऑफ स्टॉक वाढवले, त्यांना फरक पडलाच नाही. सगळीकडे बोंबाबोंब सुरू होती मागच्या महिन्यामध्ये. मला कुठला धक्का लागला नाही माझ्या पोर्टफोलिओला, कारण ते नॉमिनल आहे. 2-4 टक्के तर असंही खाली वर जातं, त्याच्यात काहीच नाही. तर असं म्हणत नाहीये की आपण खूप हुशार आहे किंवा आपण वेगळे आहेत, पण एवढं नक्की आहे रिस्क मॅनेजमेंट करायला आपण शिकलं पाहिजे. आपल्या पैशाशी फार जास्त अटॅच्ड होऊन पण चालत नाही. तुमचा पोर्टफोलिओ 10% मायनस जरी गेला, भ्यायचं नाही. जो भेला तो मेला, जो डर गया वो मर गया. चुकीचे डिसिजन कधी घेतले जातात, जेव्हा भीतीमध्ये, जेव्हा माणूस पॅनिक मध्ये येतो, जेव्हा त्याला असं वाटायला लागतं की मी कोरोनामध्ये असं झालं ना माझ्यासोबत, मी चांगले स्टॉक्स विकून टाकले. का बरं? तर माझ्यावर लायबिलिटीज होत्या, मला काही एज्युकेशनल माझे काही प्रॉब्लेम्स होते, पुढचे फॅमिली प्रॉब्लेम्स होते, आणि मी विकून टाकले स्टॉक्स. 5%, 10% लॉस मध्ये विकून टाकले. तर रिझन काय? पॅनिक. असं होतं का की माझ्याकडे पैसे नव्हते? पैसे होते, पण माझं मन चलबिचल होत होतं की अरे यार इथून हा स्टॉक जर 50% खाली पडला तर काय करू, आणि मग लॉस बुक करून टाकला. ते पडलंच नाही कधी मार्केट. तर ठीक आहे, सांगायचंय काय की प्रॉफिट बुकिंग गिव्हज यू कॉन्फिडन्स. आणि त्या 40 रुपयाला बघू नका ना, तुम्ही ट्राय तर करा. तुम्ही प्रॉफिट बुक करून बाहेर पडा, परत नव्याने मध्ये जा आणि ट्राय तर करा एकदा की काय होतंय. आणि जर तुम्हाला ते योग्य वाटत नाही तर सोडून द्या, तुम्ही तुमची मेथड फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. दीपकजी काय विचारायचं आहे? हा सर, थोडंसं बोलायचं होतं की तुम्ही म्हणता की कॉन्फिडन्सने बरोबर बुक करा, ते वाटतं. आता मी माझा पोर्टफोलिओ काही शेअर केला तुम्हाला, तर बजाज फायनान्स सारखा आहे बघा, माझ्याकडे 2,000 ने खरेदी आहे, तर 2-2.5% वाढलेला पण येतो. तर माझं असं म्हणणं होतं की एक विकून मी परत एक विकला, प्रॉफिट बुक केला आणि तिथं परत बाय केला, तर ते बेटर राहील ना तसं? हा चालेल ना. बघा मी सांगतो, बजाज फायनान्स आणि बजाज फिनझर्व ना, माझ्याकडे एक स्टॉक होते. 3 महिने 4 महिने जागच्या जागे होते, दोन्ही पण विशेष नव्हते प्रगती करत. म्हणजे मागे एकदा प्रॉफिट बुक केलेला, आता नाही. आणि ज्या दिवशी तो चालायला लागला ना, एक 15 दिवसापूर्वी, मला वाटतं ऑगस्टचा 22 किंवा 23 तारीख असेल, आणि अचानक तो वाढायला लागला 5-5 टक्क्याने. जर तुमच्यापैकी ज्यांना होल्डिंग असेल त्यांना माहितीये. तर ना तेव्हा मी बाय करायला सुरुवात केली. त्याला मी बाय करायला सुरुवात केला, आणि माझ्याकडे 2 क्वांटिटी होती, ती 12 झाली बाय करत करत. फक्त मी हे बघतोय किती टक्के वाढलाय, मी स्टॉकचं नाव सुद्धा बघत नाही, कारण घेताना आपण विचार केलेला आहे. ठीक आहे, मी फक्त हे बघतो की किती टक्के वाढलाय. 5%, 7%, 10%, 12% घेऊन टाका. वाढत ती क्वांटिटी झाली.
माझं टार्गेटेड प्रॉफिट अचीव्ह झालं, मी असं विचार करतो की मला वर्षाला 15% मिळालं बस झालं, बरोबर. पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात 15% मी बुक करून टाकले. आता मला प्रॉब्लेम नाही, ज्या दिवशी मी विकला त्या दिवशी तो अजून वाढला 3-4%, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी बाय करून टाकला आणि जेव्हा मला चढती चाल दिसली मी परत 12च्या 12 क्वांटिटी घेऊन टाकली. तर हे का होऊ शकतं? जेव्हा तुम्ही ट्रेंडला फॉलो करता. आता समजा तुम्ही एक स्टॉक विकाल, चला, पण तुम्ही तो सोडू नका. तुम्हाला जो ती तुमची दुभती गाय आहे, ती तुमची कॅश काऊ आहे, तर तुम्ही त्याला परत बाय करा आणि परत ऍव्हरेज करा. तुम्ही काय करा, आणखीन वेट करा, 6,000 रुपये जमवा, अजून एक बजाज फायनान्स बाय करा, 12,000 13,000 जमवा, अजून एक फिनझर बाय करा. जर तो अप ट्रेंड मध्ये कंटिन्युअस जात असेल तर, तो परत रेंगाळत असेल थांबा, तो खाली जात असेल थांबा, काहीच करू नका, दुसरा स्टॉक पकडा. ह्या पद्धतीने अप ट्रेंड मध्ये खरेदी करा, लवकर प्रॉफिट होतो. म्हणजे आता दुसऱ्या एकाने प्रश्न विचारला की एखादा स्टॉक खाली जातोय, ऍव्हरेज का करू नये, चांगला स्टॉक आहे, कमी किमतीत मिळतो, तर चांगला आहे, खूप चांगला आहे, पण ना तुमचं कन्व्हिक्शन तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे. मी आता तुम्हाला हे चार्ट्स का उदाहरणं दिले की कुठल्याही कंपनीत काहीही होऊ शकतं. उद्या बजाज फायनान्स 3,000 वर येऊन बसला, कोण काय करणार आहे? आज तुम्ही 100 क्वांटिटी बाय कराल का, तर फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, हे आहे, ते आहे. पण समजा देव न करू आणि ते स्टॉक्स खूप खाली किमतीवर आले, डीबी स्लॅब म्हणा, हा म्हणा, तो म्हणा, युफोरिया असू शकतो, आर्टिफिशियली पंप केलेला असू शकतो. तर त्यामुळे हेवी क्वांटिटी न करता, मला वाटतं तुमचा करेक्ट अप्रोच आहे. तुमचा जो पोर्टफोलिओ पण बघितला मी, सायझेबल आहे, तर करेक्ट मार्गाने तुम्ही पुढे जाता. तर आहे ना सर. आता तर गरज नाही, त्यामुळे म्हटलं थोडस कंटिन्यू खरेदी करत राहू. तुम्ही जे फंडामेंटल चांगले स्टॉक आहेत ते पैसे जमतील तसे. आणि प्रत्येकाचा अनुभव पण वेगळा आहे ना. असं पण असू शकतं की तुम्ही जास्त वर्षापासून ऍक्टिव्ह आहात मार्केटमध्ये माझ्यापेक्षा, आणि तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त नफा बघितलेला आहे, 20%, 25%, 30%, तर तुमचा तो बेस प्राइस तो असला पाहिजे. म्हणून मी सांगितलं, तुम्ही काय करा, मागच्या वर्षीचा आपला प्रॉफिट बघा, CAGR बघा, आणि त्याच्या पुढेच बुक करा. स्वतःचा परफॉर्मन्स बीट करा. तुम्ही दुसऱ्याला असं काय करता की 10%लाच करू का, 15%लाच करू का? आपली स्वतःची रेंज आपण ठरवायला पाहिजे. ओके सर, थँक्यू. हॅलो. हा दीपकजी बोला. हॅलो. हा सर, नमस्ते. मी TCS बद्दल बघत होतो सर, मागच्या 15-20 दिवस आधीपासून बघत होतो TCS बद्दल घ्यायचा, तो हळूहळू वरतीच कोणत्या वर्षी वगैरे तो वाढतच जाते. मग वाढत्या प्राइसला घेतला, बाय केला की नाही? केला की नाही? नाही केलेला बाय, तो मी तर बाय करतोय. हा, मी तर केला बाय. माझ्याकडे 10-12 TCS आहेत. तर हेच आहे की तुम्ही एक स्टॉक, आता तुम्ही असा विचार करा रिव्हर्स, तुम्ही एक स्टॉक बाय केला असता जेव्हा तो 3400ला होता किंवा 25-3500ला होता, घ्यायचा बरोबर. हा, आणि समजा मला काय म्हणायचं, तुम्ही जर एक बाय केला असता, कल्पना करा, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याची एंट्री झाली असती आणि तो झपझप 5% प्रॉफिटवर गेला असता. ज्या दिवशी तो 100 रुपयांनी वाढणार, 200 रुपयांनी वाढणार, इकडे 5% प्रॉफिट दाखवणार. बरोबर. 5%च्या प्रॉफिटवर तुम्ही अजून एक बाय केला असता, अजून 5% दुसऱ्या दिवशी वाढला, अजून बाय केला असता, 2 दिवस तो तिथेच खाली गेला असता, परत वर आला असता, तुम्ही अजून बाय केला असता, तर ऑटोमॅटिकली तुमची क्वांटिटी वाढत गेली असती. म्हणजे आता तुम्ही 10-12 बाय करण्याच्या ऐवजी तुम्ही टप्प्याटप्प्याने त्याच्यात एंट्री घेऊन तुमचं टार्गेट सुद्धा अचीव्ह झालं असतं. समजा जर तुमचं टार्गेट 10%, 15%, 20% असं आहे नॉमिनल, तर तुम्ही प्रॉफिट करून तुम्ही दुसऱ्या राऊंडला सुरुवात केली असते. मला हेच म्हणायचंय, जो माणूस प्रॉफिट बुक करत नाही किंवा जो घेतच नाही स्टॉकला, तो पुढची हिंमत करू शकत नाही. असं नसतं की आपल्याजवळ पैसे नसतात, असं नसतं की आपल्याजवळ नॉलेज पण नसतं. तुमच्याकडे निर्णय क्षमता तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे, आणि ती केव्हा होईल? जेव्हा तुम्ही एंट्री कराल, जेव्हा तुम्ही प्रॉफिट बुकिंग कराल, तेव्हा तुमच्यात तो स्ट्रॉंग कन्व्हिक्शन यायला तयार होईल. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. बोला मॅडम, काय म्हणताय? हा बोला सर. विनायक कुलकर्णी बोल. परवा तुम्ही जो 1 लाखाचा पोर्टफोलिओ दिला, परवा तुम्ही 1 लाखाचा पोर्टफोलिओ दिला होता. हो. कुणीतरी विचारलं होतं, तुम्ही त्यांना सजेस्ट केला होता 1 लाखाचा पोर्टफोलिओ. हो. हे सगळे स्टॉक एक एक घ्यायला तुम्ही सांगितलं, तसं घ्यायला हरकत नाही ना काही? हो हो, आपण ते सगळे पॅरामीटर्सवर चेक करून सांगितले. पॅरामीटर्सवर तुम्ही सगळे तो पोर्टफोलिओ तयार केला होता, 1 लाखाचा पोर्टफोलिओ तयार केला होता. हो हो. बघा विनायकजी, आपल्याला हे माहिती नाही की कुठली कंपनी किती वर जाणार, किती खाली येणार, पण आपल्याला हे माहिती आहे की ह्याच्यातली एखादी कंपनी जरी बुडली तर माझा पैसा बुडणार नाही. समजा तुम्ही 1 लाख रुपये 2 कंपन्यांमध्ये किंवा 3 कंपन्यांमध्ये लावण्यापेक्षा असे जर स्टॅगर्ड करून टाकले आणि परत आप ट्रेंडला फॉलो करत राहिला, दर महिन्याला 5,000-10,000 रुपयाची बाईंग करत राहिला, तर तुमचा लॉस होणार नाही. म्हणजे ते जे रिस्क रिवॉर्ड असतं ना, किंवा रिस्क असण्याचं प्रमाण असतं ना, ते कमी होत जातं.
ओके, येस सर, थँक्यू. हा, डायव्हर्सिफिकेशन करा, चांगले स्टॉक्स, आणि वाट बघा. बघूया पुढे काय होतंय. मला नमस्कार सर. सर्वात हो, आधी बोला शिक्षक मॅडम. दिनाच्या तुम्हाला हो, शुभेच्छा. तुम्हाला पण मॅडम. हो. हं, तर मला असं सांगायचंय की जे तुम्ही म्हणालात ना, आपले पैसे जर मोठा लॉस झाला, जी गोष्ट कोणाबाबतही होऊ नये, जी माझ्या हा. बाबतीत झाली, आणि आता हा. जे तुम्ही म्हणताय ना, तसंच माझं झालंय सर. मला स्टॉक मार्केटमध्ये हात घालायला पण आता भीती वाटायला लागली. तर राईट. मग मला म्हणजे खूप भीती वाटते आता. म्हणजे असं वाटतं, अरे बापरे, मी आता काय करू? उगाच आपण काहीतरी करायचं, पैसे ठेवायचे बरोबर. हे. बरोबर. बरं, आणि असं नाही की पैसे नाहीयेत, परंतु जेवढे आहेत तेवढे साठवून ठेवायला पाहिजे. पुन्हा एकदा लॉस झाला तरी Right. ह्या भीतीनं. आणि तुम्ही जे म्हणालात ना, पेशन्स नाही, माझं सेम झालं सर. 2015 साली 3250 रुपयाला डॉक्टर रेड्डीज घेतला होता. तर 5 वर्ष चालला नाही. आणि हो. जवळ 2018 की 2019ला मी तो विकून टाकला अक्षरशः कंटाळून. हो. आणि मी हो. विकला, आणि तो स्टॉक एवढा पुढे गेला नंतर. सो हो. हे हे चालणार सायकल. करायला पाहिजे की कुठला आणि मी असं वाचलं होतं किंवा एका युट्यूब व्हिडिओ मध्ये ऐकलं होतं की तो गुंतवणूक कर, की हो. जे आता डाऊन ट्रेंड मध्ये सपोज तुम्ही घेऊन, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स चांगले आहेत, डाऊन ट्रेंड मध्ये आहेत, असं घेऊन ठेवा, आणि जेव्हा येईल तेव्हा ते चालतील. तर तुम्ही ह्याला किती मान्यता द्याल सर? हे पण करू शकता, हा पण एक मार्ग आहे. जे अँकर इन्व्हेस्टर असतात ना, ज्यांच्याकडे असा कोट्यावधी रुपयाचा पैसा पडून असतो, आणि ज्या लोकांना खरोखर नॉलेज असतं की डाऊन ट्रेंड मध्ये चांगलं काय आणि खराब काय, तर नॉलेज घ्या, स्वतःची बुद्धी तीक्ष्ण बनवा, माहिती घ्या, अपडेटेड राहा, आणि मग योग्य वेळी योग्य संधी, तुमचा पीई रेशो कमी आहे, स्टॉक चांगला आहे, तुम्हाला असं जाणवतंय की ही कंपनी अजून पुढे जाणार, तर घेऊ शकता. म्हणजे त्याच्यात काही चुकीचं नाहीये. फक्त जाणवतंय काय की आपण रिटेल इन्व्हेस्टरला इतकी सजगता नसते, आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन नसते की आपण काय करायला बरोबर. पाहिजे, आणि म्हणून मग अडकून पडतात लोक खालच्या रेटवर. नाही, आणि नाही, त्यांनी सांगितलं तर शक्यतो निफ्टी स्टॉक्स घ्या, कारण निफ्टी स्टॉक्स मध्ये आता मॅडम, येस बँक सुद्धा निफ्टीचा भाग होता. ओरिजिनल निफ्टी जी होती ना, 1900 जेव्हा आपण काढली होती 2001 साली, त्याच्यातले फक्त 12 स्टॉक निफ्टीमध्ये कायम आहे. 38 स्टॉक गेले बाहेर. मग आजच्या निफ्टीतला कुठला उद्या बाहेर जाईल माहिती नाही आपल्याला. मग इंडेक्स घ्या ना, सर्वात चांगलं, डोकेदुखी नाही. निफ्टी बीज खरेदी करा, हळूहळू वाढेल, पण डेफिनेटली वाढेल. लॉंग टर्म होरायझन, 10 वर्ष. नाही, सपोज एखादं संकट आलं सर 2008 किंवा आता जे 2020 मध्ये तेच पैसे असे पाहिजे जे सरप्लस मनी आहे, जो रोजच्या कामामध्ये येणारा नाहीये, असाच पैसा इथं कामाला येतो. तुम्ही जर असे कामाचे पैसे टाकाल तर अडचण येणार 100%. ते कुठल्या पण पद्धतीत अडचण येणार, कारण मार्केट खाली जाणं वर जाणं हा त्याचा गुणधर्म आहे, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. म्हणजे आपल्याला अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं. म्हणजे आपला अभ्यास महत्त्वाचा कमी आहे. पैसे टाका, तुमची कपॅसिटी 10 लाखाची आहे ना, तुम्ही 1 लाख टाका, अशा पद्धतीने करा. 1000 पण टाकायला भीती वाटते, म्हणजे इतकी मी घाबरलीये, असं झालं. त्यामुळे मी आपली थोडस फक्त ऐकतेय सध्याला तरी तुमचं. हो, ते ड्रायव्हिंग मध्ये असं असतं बघा, 4 व्हीलर चालवणारा एखादा एक्सपर्ट ड्रायव्हर असतो, आणि तो जेव्हा ठोकतो ना गाडी, मग त्याने जर बेकार ऍक्सिडेंट केला तर वर्षानुवर्ष तो स्टिअरिंग व्हीलवर बसायला घाबरतो, कारण त्याला तो आठवत असतो की आपण ऍक्सिडेंट केला. तर ते माणसाची सायकोलॉजी आहे. हळूहळू तुम्ही याच्यातून बाहेर पडाल, जितका तो लॉसचा इम्पॅक्ट विसरत जाल तसं तसं तुम्ही करेजियस होत जाल. म्हणून मी म्हणलं की तुम्ही कमी पैसे टाका, तर कदाचित तुम्हाला परत सेकंड इनिंग खेळता येईल. बरोबर सर. चालेल. थँक्यू सर, थँक्यू. चालेल. ओके, थँक्यू. नमस्कार सर, वेळ आहे? मी थोडस हा, बोला मॅडम, बोला.
हो, बोला पीएमएस मॅडम. बद्दल माहिती हवी होती. अल्गो बेस घेऊ का ग्रोथच घ्यायचा असं म्हणजे थोडस की नंतर म्हणजे विचारू नाही, मला जास्त माहिती नाहीये पीएमएस अल्गो बेस्ड किंवा याच्याबद्दल काही जास्त आयडिया नाही मला. मी माहिती घेऊन सांगतो मॅम तुम्हाला. आपण जसं ट्रेंड इज ट्रेंड तर मोमेंटम बेस असतील सर ते थोडस म्हणजे अच्छा. त्याबद्दल तर मी नंतर म्हणजे तुम्ही मला याबद्दल माहिती दिली तर हो फक्त माझा हो हा हो एक चालेल प्रश्न चालेल. लक्षात ठेवाल सर. आणि ठीक आहे ठीक आहे. मी जमलं तर एखादा आर्टिकल लिहीन याच्यावरती. हो सर, हो चालेल सर. थँक्यू सर. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वन्स अगेन सर. हो, तुम्हाला सर्वांना पण, आपल्या ग्रुपमध्ये जेवढे शिक्षक आहेत सर्वांना शुभेच्छा. ओके, तर होपफुली सर्वांचे प्रश्न संपले असतील आणि भेटत राहूया. जर तुम्हाला ह्या मेथडचा फायदा होत असेल तर शेअर करा, इतरांना प्रोत्साहन मिळेल. जर ह्या मेथडमुळे प्रॉब्लेम्स होत असतील ते पण शेअर करा, म्हणजे आपण त्याला दूर करूया आणि आणखीन चांगल्या पद्धतीने याला निर्दोष कसं करता येईल त्याचा प्रयत्न करूया. सर एक प्रश्न Okay. राहिला होता माझा. हॅलो सर. हा बोला सर. सर हा, एक बोला. प्रश्न राहिला होता माझा. सर आपण प्रॉफिट बुक केलं त्या दिवशी समजा 10 क्वांटिटी आपण हा. जर आपल्या पोर्टफोलिओच्या 1000चं मी प्रॉफिट बुक करत आहे कमीत कमी सध्याच्या हा. नवीन स्थितीला. हा आता 10 क्वांटिटी हा, मी हा. जर सेल केल्या आणि त्याच दिवशी बाय केल्या हा. तर तो पोर्टफोलिओ मध्ये प्रॉफिट मध्ये दाखवत आहे पण म्हणजे समजा 500 रुपये प्रॉफिट दाखवत आहे. तर त्याच्याबद्दल थोडं हो. कन्फ्युजन होतं. तर मी काय ते करतो कसं? मुद्दामून त्याला तुम्ही काउंटर कसं करू शकता, तुम्ही विकताना हम्म. त्याला दुपारी विका किंवा जेव्हा समजा दुपारी 2 वाजता 2:30 वाजता हा, सर. 3 वाजता 3च्या पुढे विकू नका. 2 ते 2:30 ह्या टाइम मध्ये तुम्ही विक्रीचा टाइम ठेवा तुमचा आणि त्या दिवशी तो स्टॉक बाय करू नका. म्हणजे जनरली हा, असं सर, होतं हा. की 2-2:30चा भाव 3-3.5 पर्यंत तोच असतो. 5-10 रुपये खालीवर जातो. हो. फार मोठे चेंजेस होत नाहीत शेवटच्या 10 मिनिटात. हम्म. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर 5 स्टॉक बाय करा. ज्या पण रेट असेल, वाढलेला असेल कमी झालेला असेल, काही दुःख नाही त्याच्यामध्ये. आणि तो स्टॉक तुम्हाला परत संधी देतो दिवसभरात एकदा. ठीक आहे. आणि मग त्यावेळेस तुम्ही ओके, तुमचे बाकीचे स्टॉक अॅक्युमुलेट करून टाका. 5 उरलेले जे असतील कमी रेटवर मिळतात. शक्यतो काय होतं, ज्या दिवशी सकाळी स्टॉक मार्केट ओपन होतं आणि प्रॉफिटमध्ये असतात स्टॉक्स, तर अचानक ते खाली खाली यायला लागतात. ते नॅचरल आहे. तर तुम्हाला 2% फायदा होऊ शकतो. 1-2%. मला तर खूपदा होतो. मला 100 पैकी 80 वेळेस ते स्टॉक्स कमी किमतीत मिळतात. तर मला माहिती नाही प्रत्येकासोबत ते होतं का नाही, पण तुम्ही ट्राय करा की सकाळी लवकर अर्धी क्वांटिटी बाय करा. जर तो स्टॉक खूप चांगला असेल, जर थोडा चांगला असेल तर 25% बाय करा आणि परत त्याला अॅक्युमुलेट करून टाका. तुमचा निर्णय असेल तो एका दिवसात घ्यायचे 10 का 2 दिवसात 5-5 घेऊन तुम्हाला बाय करायचंय. पण लक्ष ठेवा, त्या स्टॉकला पळू द्यायचं नाही, सुटू द्यायचं नाही. ज्या क्षणी तो 2%-3% वाढायला लागेल पटकन घेऊन टाका. ठीक आहे. हे एक करा आणि वाट बघा परत. मग तर ज्या दिवशी सर. तुम्ही लगेच सेल करून लगेच बाय करता तर तो इंट्राडे होऊन जातो. असं होतं. तर इंट्राडे नाही करायचं, आपण डिलिव्हरीच करायचं. सर परवाच्या दिवशी ग्लँड काय केला होता, मी घेतली होती एक उदाहरण 5 क्वांटिटी घेतली सर, 600 रुपये प्रॉफिट दाखवलं. लागलीच त्या दिवशी विकून टाकला. आता ते इंट्राडे झाला समजा. इंट्राडे झाला. इंट्राडे मध्ये प्रॉब्लेम काय होतो की मोठा नफा तुमचा जातो. म्हणजे कसा, म्हणजे तुम्ही पर्सेंटेज जे असतं, पर्सेंटेज आता आपण जे पर्सेंट काढला ना, तर तो पर्सेंट खूप छोटा होतो इंट्राडे मुळे. म्हणजे आता माझे म्हणजे पर्सेंटेज कमी दिसत आहेत ना, त्याचं रिझन जर समजा मी इंट्राडे मध्ये विकला ना लगेच लगे, मला समजा मी स्टॉक घेतला, 10 स्टॉक घेतले आणि एका दिवसात ते 1000 रुपयांनी वाढले आणि मी विकून टाकले, तर ऍक्च्युअल कॉस्टच्या फक्त 0.5% मी कमवलेला असतो. तर मग होतं काय, एनर्जी जास्त आणि रिटर्न कमी. तर हाच स्टॉक तुम्ही 2-3 दिवस थांबले असते तर कदाचित वेगाने आणखी जास्त रिटर्न मिळाले असते तुम्हाला. लक्षात येतं. तर त्यामुळे इंट्राडे करायचं नाही. टार्गेटची प्रतारणा करायची नाही. टार्गेट काय ठेवलं मी आता तुम्हाला एक्सेल शीट दाखवली, त्याच्यामध्ये 8% टार्गेट होता. इंट्राडे मध्ये 8% मिळाला तरच विकायचा, नाहीतर 8% पर्यंत वाट बघायची. ही शिस्त आहे. ठीक आहे. ह्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तर तुम्ही खरे पैसे कमवाल, नाही तर चिल्लर पैसे तर मजा नाही ना. 500 रुपये कमवाल, 1000 रुपये कमवाल आणि एवढं सगळं वेळ घालून काय मिळालं, काहीच नाही. म्हणजे पर्सेंटेज मध्ये रिटर्न दिसणार नाही. मी आता अभिमानाने दाखवतोय तुम्हाला, समजा की मी 6% रिटर्न काढले, 10% रिटर्न काढले, तसं तुम्हाला नाही दाखवता येणार. ज्याने इंट्राडे हेवी करतो ना, त्याचा पर्सेंट कधी वाढतच नाही. 1% वाढतो, 2% वाढतात. तर म्हणून डिलिव्हरी बेस्ड करा, जास्त पैसे मिळतील.
ओके सर. इंट्राडे करायचा विचार नव्हता, पण प्रॉफिट दिसल्यामुळे ते बुक करून नाही टाकलं ते सर. बाकी झालं काहीच ना, नाही. म्हणजे नाहीच करायचं ना, ती शिस्त आहे. तुम्हाला लक्षात येते का? जर ओके. तुम्ही आनंद माना की तुमचा स्टॉक हम्म. फास्ट वाढला 2%, तर उद्या अजून 2% वाढला, 4% वाढला की प्रॉफिट अचीव्ह होईल ना, लवकर होईल. ओके सर, थँक्यू सर. हो हो, थँक्यू. मिलिंदजी काय विचारायचं तुम्हाला? तर तुम्ही असं सांगता ना की स्वतःला शिस्त लावून घ्या की कॉल ऑन डिप म्हणजे बाय ऑन डिप करणार नाही म्हणून. पण काही काही वेळेला एखादा संपूर्ण सेक्टरच डाऊन होतं, जसं की मागे बँकिंग सेक्टर डाऊन होतं, एचडीएफसी खूप कमी भावामध्ये मिळत होता. तर असं काही ठिकाणी म्हणजे काही स्टॉक आहे की जे मार्केटमधून वजा झाले तर पूर्ण मार्केटला धोका पोहोचेल, तर तसे बाय केले तर चालतील काय? बरोबर, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, 100% चालेल. फक्त कंडिशन काय आहे, तुमची वाट बघण्याची तयारी पाहिजे. आता जो स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये जातो, तुम्ही जर एचडीएफसी बँकचं उदाहरण घ्याल तर 1500 रुपयावरती त्याची अकोमोडेशन सुरू होती रेंज, आणि तो 3 महिने हल्लाच नाही, मेन एचडीएफसी किंवा बँक एचडीएफसी, तर दोन्ही पण तिथल्या तिथेच होते. आता होतं काय, जो समजा तुम्ही आता मुरलेले इन्व्हेस्टर आहात, तुम्हाला माहिती आहे की एचडीएफसी शिवाय मार्केट काहीच नाही, शक्यच नाही मार्केट पुढे जाणं. ती बँक एवढी मोठी झाली की टू बिग टू फेल असं म्हणतात, की उद्या बँक फेल झाल्या तर गव्हर्नमेंटला ते जिवंत करावं लागतील, त्याच्याशिवाय इकॉनॉमी चालणार नाही. एवढे मोठे एसबीआय काय, एचडीएफसी काय किंवा अशा लेवलच्या कंपन्या, आणि तुम्हाला कन्व्हिक्शन आहे, तुम्हाला लॉंग टर्म लेवलचं कन्व्हिक्शन आहे, तुम्हाला हे माहिती आहे की मला 5 वर्ष माझी वाट बघायची तयारी आहे, हा स्टॉक इथून डबल होणार, तर त्या क्षणी आपण घ्याव्यात, ऍव्हरेज करावं, काहीच हरकत नाही. फक्त तो अकोमोडेशन रेंज किती असेल हे माहिती नाही. आता जर ज्याला झटपट पैसा कमवायचा, मला काय वाटतं, मी एक समजा स्मार्ट इन्व्हेस्टर आहे, मला असं वाटतं मला एका महिन्यात 10% काढायचे मार्केटमधून, मग मी एचडीएफसी मध्ये तेव्हा बाय करतो ना जेव्हा तो चालायला लागेल. माझ्याकडे एचडीएफसी आहे, माझ्याकडे आता 3 स्टॉक आहेत, ज्या दिवशी तो 5% ग्रोथ दाखवेल मी पटापट त्याला ऍव्हरेज करून 10, 15, 20 वर घेऊन जाईल ना, तोपर्यंत मी माझा पैसा का अडकून ठेवू? तर तुम्हालाही ती प्राइस दिसणार आहे, मलाही ती प्राइस दिसणार आहे, फक्त तुम्ही घेतलेला आहे आणि मी घेतलेला नाही, एवढाच फरक. मी असं समजेल की इथं माझे पैसे पडून आहेत, ऍक्च्युअल माझे पैसे पार्क केलेले असतील कुठेतरी दुसरीकडे. तर फरक एवढाच आहे की ट्रेंड सोबत जाल तर कमी वेळेत कमी पैशात जास्त रिटर्न कमवाल, आणि जेव्हा अशा ऍव्हरेजिंग करत राहाल तर जास्त वेळ लागू शकतो. कधी कधी तुमची लॉटरी लागेल, कधी कधी एचडीएफसी माझा सुटून जाईल, असं पण होऊ शकतं, आणि तुम्ही फास्ट डबल कराल पैसे जर माझ्याकडून सुटला तर. तर पार्ट ऑफ गेम आहे, कधी माझ्याकडे पैसे नसतील, कधी माझे पैसे ब्लॉक झालेले असतील, तर अशा पद्धतीनं आपण निर्णय घेऊ शकतो. फक्त तुम्ही ट्रेंडचा वापर करायला शिकला तर अजून चांगला फायदा होईल. ओके सर, थँक्यू. हॅलो. ओके, हॅलो. हा बोला सर. हा बोला सर, बोला. माझा क्वेश्चन आहे, माझ्या आयसीसी सिक्युरिटी मध्ये अकाउंट आहे, आयसीसीआय सिक्युरिटी मध्ये, ते मला चेंज करायचं आहे, जिरोदा मध्ये करायचं, आणि इथे ब्रोकेज जास्त आहे, मग ते शेअर मी तिथे ट्रान्सफर करू शकतो का, ते शेअर जिरोदा मध्ये? हो करू शकता, हो हो करू शकता, हो हो. चला काय, अच्छा त्याला काही प्रोसेसिंग लागतो का? करू शकतात, हा प्रोसेस आहे. तुम्हाला त्या आयसीआयसीआयचे टर्मिनेट करावं लागेल आणि झिरोदा मध्ये अकाउंट ओपन करून भरून द्यावं लागेल तिथे क्लायंट मास्टर, तर त्यामुळे ते होऊन जातील ट्रान्सफर. होऊन जाईल ना? अच्छा अच्छा, हो हो. ओके सर, ठीक आहे. ओके सर, थँक्यू. ओके फ्रेंड्स, आय होप सर्वांचे प्रश्न झाले असतील. परत एकदा आपण लाईव्ह सेशन करूया नवीन टॉपिक सोबत, आणि तोपर्यंत ग्रुपमध्ये आर्टिकल्स थ्रू भेटत राहील. चलो, सर्वांना हॅपी टीचर्स डे वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग.